नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युमॉल ॲपवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पॉलिटिकल सायन्स म्हणजेच राज्यशास्त्र या विषयाचं आपण प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस करतो। तर ते प्रश्नपत्रिका ॲनालिसिस म्हणजे सेट परीक्षेसाठी आतापर्यंत आपण 2025, 2024 आणि त्याचबरोबर आताची 2023 म्हणजे मागील वर्षाच्या राज्यशास्त्राचा पार्ट 2 म्हणजेच वैकल्पिक विषय जो आपला आहे त्याविषयीचे आपण पेपर ॲनालिसिस करणार आहोत। तर कोणती परीक्षा पास होण्यासाठी मागील वर्षाचे पेपर ते तुम्हाला ॲनालिसिस करणं किंवा ते पेपर कसे आहेत हे पाहणं खूप महत्त्वाचं असतं। तरच आपण पुढील परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका ही कशी असणार आहे याचं आपण जास्त रीतीने ॲनालिसिस करणार आहोत। म्हणून प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस करताना 2 ते 3 गोष्टी अतिशय महत्त्वाचा फायदा आपल्याला सर्वात होतो। म्हणजे प्रश्न हे कसे फ्रेम होत चाललेत दिवसेंदिवस, प्रश्न विचारण्याची काठिण्य पातळी ही वाढत चालली का आहे तशीच आहे, हे सर्वात महत्त्वाचा फायदा प्रश्नपत्रिका ॲनालिसिसमधून होतो। म्हणून प्रश्नपत्रिका ॲनालिसिस म्हणजे तुम्ही पास होण्यासाठी जवळपास 50 ते 60% सर्वाधिक जास्त प्रश्नपत्रिकेचा आधार असतो। सर्वात जास्त अतिशय महत्त्वाचं म्हणजे प्रश्नपत्रिका मागील वर्षाचे पानं म्हणजेच PYQ पानं, याचा सर्वात मोठा फायदा असा आहे की अनेक प्रश्न हे PYQ म्हणजेच मागील वर्षाचे आहे तसे प्रश्नपत्रिकेमध्ये पुढे ॲड होतात। कारण काही लिमिटेशन असतात काही प्रश्नपत्रिकेसाठी किंवा काही आपल्या ऑप्शनल विषयासाठी, कारण विचारून काय विचारणार आहे त्यापेक्षा तेच विचारणार, कारण थोडंसं चेंजेस करून। म्हणून आपल्याला प्रश्नपत्रिका ॲनालिसिस करणं हे सर्वाधिक जास्त महत्त्वाचं आहे। म्हणून आपण कोणतीही परीक्षेची तयारी करताना PYQ म्हणजेच मागील वर्षाचे जे पेपर आहेत ना ते सर्वाधिक जास्त महत्त्वाचे आहे, ते ॲनालिसिस करणं आपल्याला परीक्षा पास होण्यासाठी। म्हणून सेट आणि नेटसाठी सुद्धा सर्वात मोठी ही संधी आहे की आपण मागील वर्षाचे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केलं की आपल्याला पास होण्यासाठी सर्वाधिक जास्त आपल्याला सोयीस्कर ठरू शकतं। तर आपण आजच्या या लेक्चरमध्ये 2023 मध्ये जी सेट परीक्षा झालेली आहे पॉलिटिकल सायन्स पेपर 2चा, तर त्याबद्दलची आपण या ठिकाणी आपण माहिती पाहणार आहोत। प्रश्न एकूण 100 असतात हे आपल्याला पहिल्या लेक्चरमध्ये पण सांगितलेले आहे। त्यामुळे पेपर आता पॉलिटिकल सायन्समध्ये आंतरराष्ट्रीय संबंध, भारतीय राज्यघटना, ओके, आंतरराष्ट्रीय म्हणजेच पॉलिटिकल सायन्सचे वेस्टर्न थिंकर जे आहेत, इंडियन थिंकर कोणते आहेत पॉलिटीचे, हे सर्व आपण या ठिकाणी प्रश्न कसे आलेले आहेत की मागील प्रश्नपत्रिकेमध्ये कोणता प्रश्न होता आणि पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणता होता, हे सर्व एकंदरीत आपण या ठिकाणी ॲनालिसिस करणार आहोत। तर चला मग आपण पाहू पहिला प्रश्न। बघा, खालीलपैकी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही। आधी कधी पण प्रश्न वाचत असताना आधी प्रश्न समजून घ्यायचा की ते विचारले काय, कोणते विधान बरोबर नाही, बरोबर आहे असं नाही विचारलं, कोणतं बरोबर नाही म्हणजे याचा अर्थ चूक कोणता आहे यापैकी सांगा असं विचारतोय। बघा, ब्रिक्स हे माहिती आहे आपल्याला, ब्रिक्स आपल्याला ही ब्रिक्स ही एक संघटना आहे, याचा असा इंग्लिश अर्थ होतो, इंग्लिश आहे। आता हे देशाची नाव आहेत, हे अनेक देशाने एकत्र येऊन तयार केलेली एक संघटना आहे, मग ते व्यापार मजबूती करण्यासाठी किंवा शांतता प्रस्थापित करण्यासाठी। तर आता ब्रिक्स हे जे आहे ते ब्रिक्सबद्दल थोडक्यात सांगतो की ब्रिक्स जे आहे ना, बी म्हणजे ब्राझील, बघा बी म्हणजे ब्राझील, त्याच्यानंतर आर म्हणजे रशिया, त्याच्यानंतर आय म्हणजे इंडिया, त्याच्यानंतर सी म्हणजे चायना म्हणजे चीन, आणि एस म्हणजे साऊथ आफ्रिका म्हणजेच आफ्रिका। ओके, सुरुवातीला तर हे आफ्रिका हे 2010ला म्हणजे कधी 2010ला हे नंतर ॲड झालं, अगोदर फक्त BRC एवढंच होतं, हे महत्त्वाचं आहे। हे देशाची एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे, हे एकत्र येऊन केली। आता याच्याबद्दल काय विचारलं त्यांनी की भारत कशाचं व्यासपीठ म्हणून याकडे पाहतो, म्हणजे भारताचा मेंबरच आहे परंतु हे कशाचं व्यासपीठ म्हणून पाहतोय, ओके असं म्हटलेलं आहे। हे खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही हे विचारलेलं आहे। तर पहा, गटांतर्गत आर्थिक विकासाला चालना देणारं व्यासपीठ आहे, हे बरोबर। सभासद देशामध्ये दूरगामी स्वरूपाचे निकटचे संबंध जोपासणे, बघा दूरगामी म्हणजे दूरदृष्टीपणाने ठेवून त्यांचे निकटचे संबंध कसे प्रस्थापित केल्यानंतर आपला व्यापार ओके दृढीकरण होऊ शकतो वगैरे, त्यामुळं हे पण यांचं उत्तर बरोबर आहे।
अन्न आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं, बरोबर, अन्न आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं याचा विचार करण्यासाठीचं व्यासपीठ आहे, हे पण उत्तर बरोबर. आता खालचं, अमेरिकेचा वाढता प्रभाव रोखण्याचं व्यासपीठ आहे, हे चूक आहे. कारण ब्रिक्स स्थापन होण्यामध्ये याचा काही संबंध नाही. कारण आपण अमेरिकेला शह देण्यासाठी म्हणून अशी आंतरराष्ट्रीय कुठलीही संघटना नाही की ज्यामध्ये आपण सामील झालेले आहे. ओके, उलट चायनाला आपण शह देण्यासाठी किंवा चायनाला त्यांचं वाढतं प्रभाव हिंदी महासागरामध्ये कमी करण्यासाठी किंवा ते लक्ष ठेवण्यासाठी म्हणून आपण अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांची एकत्रितपणे आपण संयुक्त एक संस्था स्थापन केली. पण ब्रिक्ससाठी असं काही केलं नाही. म्हणून अमेरिका हे ऑप्शन चूक आहे. कारण अमेरिका प्रत्येक राजकीय संघटनेमध्ये आपल्या हितासाठीच तो ही करतो किंवा हित आपल्या जोपासण्याचा प्रयत्न करतो, जरी तो धूर्त असला तरी. ओके, हे लक्षात ठेवायचं उत्तर डी आहे. आता त्याच्यानंतरचं दुसरं उत्तर बघा, खालीलपैकी कोणता घटक हा ॲक्ट ईस्टचा घटक नाही? घटक नाही असं विचारलंय, लक्षात ठेवायचं, घटक नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन इलेव्हन्थ ऑफ द इंडियन ॲक्ट ईस्ट पॉलिसी. म्हणजे पूर्वेकडे पहा, हे जे मी तुम्हाला सुरुवातीला पहिल्या लेक्चरमध्ये सांगलं होतं अभ्यासक्रमाच्या, पूर्वेकडे पहा, नंतर पुढे पश्चिमेकडे पहा, नंतर पुढे हे आंतरराष्ट्रीय परराष्ट्र धोरणाचे आपले वैशिष्ट्य आहेत. ओके, लक्षात ठेवा, पूर्वेकडे पहा. आता हे पूर्वेकडे पहा. आता हे आपलं परराष्ट्र धोरणावरचा प्रश्न आहे. आता हे प्रश्न कुठे फ्रेम झाला, कशाबद्दलचा, कोणत्या आपल्या पार्टमधला? तर जे भारताचं परराष्ट्र धोरण आहे, हे परराष्ट्र धोरण या संबंधावर तो आपला पार्ट वगैरे हा प्रश्न लॉन्च झालेला आहे. आता 2025 मध्ये सुद्धा यावर प्रश्न विचारून गेलेला आहे, 24 मध्ये सुद्धा विचारून गेलेला आहे लुक ईस्ट पॉलिसीवरचा. तर आता विचारलेलं आहे, खालीलपैकी कोणता घटक हा भारताचा ॲक्ट ईस्ट धोरणाचा घटक नाही असं त्यांनी विचारलेलं आहे. ओके, तर पहा आता कोणता घटक नाही. सांस्कृतिक संबंध, जर आपण आंतरराष्ट्रीय संबंध ठेवायचा असेल तर सांस्कृतिक धोरणाला आपण महत्त्व दिलेलं आहे, म्हणजे कल्चरल एकमेकाचे रिलेशन मेंटेन करायचे एकमेकाच्या देशासोबत. दुसरं, आण्विक सहकार्य. आता आण्विक म्हणजे न्यूक्लिअर कोऑपरेशन, म्हणजे न्यूक्लिअर नाहीच आहे, अणुबॉम्ब तयार करण्याबद्दलचं आपण असं कोणा देशासोबत अजून काहीतरी काय म्हणजे करार वगैरे अजून तरी काही केले नाही. त्यामुळे या लुक ईस्ट पॉलिसीचा ह्याचा काही घटकच नाही, त्यामुळे हे डायरेक्ट कट. आर्थिक सहकार्य बरोबर आहे. दळणवळणाद्वारे जोडणे जाणे, म्हणजे अनेक देशाला आपण दळणवळणाला अटॅच करण्यासाठी लुक ईस्ट पॉलिसीचं धोरण काय केलेलं आहे, राबवलेले आहे. आणि आर्थिक सहकार्य सुद्धा म्हणजे इकॉनॉमिक एकमेकाला देशाला मदत करण्यासाठी केलेले आहे. त्यामुळेच उत्तर आहे आण्विक सहकार्य हे आपण यामधला घटक नाही, म्हणून उत्तर बी. ओके, आता पुढचा प्रश्न काय, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळवलेली नाही? बरोबर जुळवलेली नाही असं विचारलं आहे बघा, नाही नाहीच्या वेळेस प्रश्नपत्रिकेत आहेत. ओके, तर कोणती उत्तर जुळवलेली नाही असं लक्षात ठेवा. पुढे, भारताचा शेजारी देश आणि न सुटलेले प्रश्न, म्हणजे कसं आहे, आता भारत तुम्हाला सांगतो, आता भारत आपला देश आहे. ओके, भारताला दोन पद्धतीची सीमा रेषा लाभलेली आहे देशाला, शेजारी शेजारी. म्हणजे काय, आता एक कुठली, एक भूसीमा म्हणजे डायरेक्ट जमिनीशी लागलेल्या सीमा, भूसीमा असलेले देश, आणि नंतर सागरी सीमा असलेले देश. ओके, सागरी सीमा देश. ओके, आता सागरी सीमा म्हणजे कसं की आपण पाहिलं, आता उदाहरणार्थ म्यानमार असेल किंवा आपलं काय मालदीव असेल किंवा सेल्सेल्स असेल तुझे आणि श्रीलंका असेल, हे सागरी झाले. भूसीमा म्हणजे कुठला, बांगलादेश झाला. ओके, हे लक्षात ठेवा. आता हे बांगलादेश आहे समजा, बांगलादेश असेल. ओके, नंतर पुन्हा काय पाकिस्तान असेल, त्याच्यानंतर चीन असेल. ओके, त्याच्यानंतर भूटान. ओके, नंतर कुठला अजून नेपाळ. हे लक्षात ठेवा. भूसीम्यानं एकूण 8 देशाला, किती, 8 देशाला आपल्या देशाची सीमा राबलेले आहेत. आणि इथून एकूण सागरी सीमा एकूण किती देशाला लागले आहेत तर ते आपण लेक्चरमध्ये सांगतो तुम्हाला. ओके, भारत एवढ्या देशाला सीमा लाभल्या आहेत. आता ह्या देशासोबत काय झालं माहिती आहे का, आपण एक आता मागील परराष्ट्र धोरणावरचा एक प्रश्न विचारलेला आहे, कोणता, की बांगलादेश सोबत तिस्ता नदीवर विचारलेला होता, की तिस्ता जो नदी आहे, तिस्ता नदी. ओके, ही जी तिस्ता नदी आहे तर ही दोन देशामधील कोणत्या देशामध्ये वाद निर्माण झालेले देश आहेत असं विचारलंय. कोणत्या कोणत्या देशात आहेत, भारत आणि बांगलादेश. ओके, बांगलादेश या दोन देशामध्ये वाद निर्माण करणारी ही नदी आहे. ओके, म्हणून ह्या विचारावर प्रश्न विचारला होता, तिस्ता नदी. आता विचारलेले आहे कोणती जोडी अयोग्य नाही असं विचारले बघा. आपण बघू कोणत्या कोणत्या देशात कशा कशाचे वाद आहेत पाहू. आता इथं पहा, आता इथं पहिला 2025चा प्रश्न येऊन गेलेला आहे तिस्ता नदीवरचा, 24ला पण आला होता. तर पहा,
तिस्ता नदी चर्चेत आहे. ही तिस्ता नदी कोणासोबत आहे? बांगलादेश बरोबर, म्हणजे बी उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढं म्यानमार. आता बघा पाकिस्तान सर खाडी हे बरोबर आहे. ओके. त्याच्यानंतर ट्रान्स काराकोरम महामार्ग. आता हे चीन बद्दलचं आहे, म्हणजे दोन देशातील भूसीमेच्या ह्याच्यावर असलेले वाद जे आहेत ना, त्या वादावर असलेले एका गोष्टीचं वगैरे केलेले आता ते पाहू आपण. बघा चायना जे आहे ना त्याला ट्रान्स काराकोरम, लक्षात ठेवा काराकोरमचे जे रांग आहेत आपल्या, ओके, काराकोरम जी रांग आहेत आपल्या, ओके, या रांगाची जी सीमारेषा आहे जरी आपल्याला मॅप पाहिलं तरी पण ते अंदाज कळून जाते की ही बरोबर आहे. जी ह्याच्यासोबत आपले वाद चालू आहेत. बांगलादेशला तिस्ता नदी आहे. ही तिस्ता नदी जी आहे ना ती सिक्कीममधून उगम पावते आणि ती पुढे पश्चिम बंगालमधून बांगलादेशला जाते. त्याच्यावर आपला वाद आहे की पाणी कसं हे करायचं. आता हे पाकिस्तान हे सर खाडी, ओके, सर क्रीक म्हणतो आपण, हे वाद आपला मिटलेला आहे भारत पाकिस्तानचा, पण वादामध्ये होतं बरेच दिवस नाही मिटलेला, नंतर पुन्हा वाद सुरू झाला. तर हे सर क्रीक खाडी आहे ना ही गुजरातच्या बॉर्डरवर आहे, म्हणजे गुजरात समुद्राच्या ह्याच्यामध्ये खाडीमध्ये. त्यामुळे हे पण उत्तराचं बरोबर आहे. फक्त लक्षात ठेवा ही जी म्यानमार आहे हे खास आर्थिक सीमारेषा, ह्याच्यावर काही आपला काही हे नाही, त्यामुळेचं उत्तर सी आहे, लक्षात ठेवा. ओके, समजलं. त्यामुळे हे असं आर्थिक एकमेकाचं येऊ शकतं, हे तुम्ही लक्षात ठेवायचं फक्त. अजून पहा आता पाहिलं आपण हा प्रश्न तिसरा कुठला, भारताच्या शेजारी असलेले न सुटलेले वाद पाहिलं. तर लगेच तिसरा झाला की चौथा प्रश्न कोणता पहा, भारताचे शेजारी देश आणि त्याच्यानंतर न सुटलेले वाद कुठले कुठले आहेत वगैरे. आता हे झाला प्रश्न. आता पुढचा प्रश्न बघा, सेम अजून तसाच आहे, तसा प्रश्न आहे. याच्यात काय विचारलेलं आहे, कोणती बरोबर जुळवलेली नाही हे विचारले. आता कोणती जुळवलेली नाही ते लक्षात ठेवा. कोणत्या देशासोबत आपले वाद आहेत काय ते सांगितलेले याच्यामध्ये पहा. म्हणजे दोन प्रश्न हे सीमारेषावर विचारलेले आहेत. किती प्रश्न? दोन प्रश्न हे सीमारेषावर विचारलेले आहेत आपले. पहा आता बघा कोणकोणते आहेत. भारताचे शेजारील देश आणि न सुटलेले प्रश्न जोड्या लावायला विचारले. कोणती जोडी मॅच होत नाही बघायला लागले. चीन, अक्साईन चीन हा वादच आहे आपला, त्यामुळे ही उत्तरच बरोबर. त्यामुळं हे काय चुकीचं नाही, हे चुकीचे विचारले. कोणती जोडी चुकीची आहे सांगा म्हणते. ओके, पुढे बघा पाकिस्तान ट्रान्स काराकोरम महामार्ग हे उत्तराचं बरोबर. ओके, नेपाळ हे कालापानी सीमारेषेवरून वाद चालू आहे आपला, तो बरोबर आहे. भूतान आणि अरुणाचल प्रदेश, लक्षात ठेवा भूतान आपल्या भारताच्या ह्या साईडला भूतान आहे आणि अरुणाचल प्रदेश इथं आहे. त्यामुळे वादाचा काय प्रश्न येतो का? येतच नाही, कारण नकाशा जरी पाहिला आपलं तरी पण अंदाज कळून येतं. म्हणून ह्याचं उत्तर हे लक्षात ठेवा, ह्याचं उत्तर डी आहे, 4 नंबर. ओके, ही चूक आहे म्हणजे उत्तर बरोबर आहे त्याचं. पुढे सर्वकष आर्थिक सहकार्याचा करार म्हणजे CEA हा भारतानं कोणत्या देशाबरोबर केला? बरोबर, हा आंतरराष्ट्रीय संबंधावर म्हणजे परराष्ट्र धोरणावरचा प्रश्न आहे. हा सुद्धा परराष्ट्र धोरण, त्यामध्ये आर्थिक, लक्षात ठेवा. ओके, ते कोणत्या देशासोबत केलेले आहे? भारतानं कोणत्या देशाबरोबर केला आहे? म्यानमार सोबत नाही केला, मलेशिया सोबत नाही, व्हिएतनाम सोबत केलाच नाही आपण कधी व्हिएतनाम सोबत करार केलेला, फक्त सिंगापूर सोबत केलेला आहे. पहा भारतामध्ये आयात आणि निर्यात या दोन गोष्टीच्या परराष्ट्र धोरणामध्ये पाहिलं ना तर कोणकोणते देश सर्वाधिक जास्त आघाडीवर असतात हे लक्षात ठेवायचं. तुम्हाला कधी प्रश्न आला तर एक अमेरिका, ओके, त्याच्यानंतर दुसरा सिंगापूर. ओके, हे देश ना सर्वाधिक जास्त एकमेकाच्या आघाडीवर असतात. ओके, त्यामुळं हे लक्षात ठेवा, सर्वकष आर्थिक सहकार्याचा निकष वगैरे. ओके, पुढे बघा शीत युद्धानंतर बदललेल्या आर्थिक परिस्थितीमुळे म्हणजे जागतिक परिस्थितीमुळे भारताला अमेरिकेशी संबंध सुधारणं गरजेचं झालं. बघा, जर शीत युद्ध निर्माण झालं त्याच्यानंतर भारताला अमेरिकेचे सोबतचे संबंध जे आहे ना ते जास्त चांगले करावे लागले असं विचारलेलं आहे. तर आपण पाहू काय कायचे ऑप्शन आहेत वगैरे. पाहायचा प्रश्न, भारताच्या परराष्ट्र धोरणावर पाकिस्तान या घटकाचा प्रभाव आता उरलेला नाही. हे लक्षात ठेवा, दोन आहे तिथं. बघा, शीत युद्धानंतर बदललेल्या जागतिक परिस्थितीमुळे भारत हा अमेरिकेची संबंध सुधारणं गरजेचं झालं. हे उत्तर बरोबर आहे, कारण आपण शीत युद्धानंतर जागतिक पटलावर आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी म्हणून आपण जागतिक पटलावर हे गोष्टी अमेरिकेचे संबंध सुधारणं बरोबर आहे, म्हणजे हे बरोबर आहे. आता ह्याचं कारण, ह्या प्रश्नाला जो उत्तर दिलेलं आहे तर ह्याचं कारण रिलेट करतं का हे विचारलेलं आहे. काय? भारताच्या परराष्ट्र धोरणावर पाकिस्तान या घटकाचा प्रभाव आता उरलेला नाही. लक्षात ठेवा, परराष्ट्र धोरण जे आहे ना आपलं
तर पाकिस्तान एका मुद्द्यावर आणि चायना या दोन मुद्द्यावर सर्वाधिक जास्त चर्चेला असतो. म्हणून प्रश्नामध्ये काय विचारले की भारताचे परराष्ट्र जे धोरण आहे त्या परराष्ट्र धोरणावर पाकिस्तानचा प्रभाव उरलेला आहे का, म्हणून उरलेला नाही असं विचारलं तर आहे का, ते चूक आहे. त्यामुळे हे उत्तर बी ऑप्शन हे. आता इथे याचं ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत का, नाही, चूक. ए आणि आर म्हणजे काय इथलं आर ए बघा, ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे, चूक. ए बरोबर आहे पण आर चूक आहे, बघा लक्षात ठेवा. म्हणजे ए बरोबर आहे, ए बरोबर आहे पण आर चूक आहे, म्हणून उत्तर सी. लक्षात ठेवा. परराष्ट्र धोरणावर 4 प्रश्न झाले. पुढे आजचे भारत चीन संबंध अत्यंत जटिल स्वरूपाचे झाले आहेत. कोणाकोणाचे, भारत आणि चीन. अजून परराष्ट्र धोरणावरचा प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि सीमा. ओके, आता काय विचारलं पहा. आता बघा नंबर 1 म्हणजे 1 आणि बी आर असे विचारलेले असते, कारण लक्षात ठेवायचं. आता काय, आजचे भारत चीन संबंध अत्यंत जटिल स्वरूपाचे झालेले आहेत, बरोबर. भारत आणि चीन यांचे जागतिक व्यापार संघटनेत समान हित संबंध आहेत. गेल्या दशकभरात दोघांतील द्विपक्षीय व्यापार वेगाने वाढला आहे आणि दोघांमध्ये हजारो किलोमीटरच्या सीमेवरून न सुटलेले वाद सुद्धा आहेत. बघा लक्षात ठेवा, हे वाक्य तुम्हाला कळेल काय म्हणते ते. काय की दोघांचे संबंध जटिल आहेत, परंतु दोघांचा व्यापार जो आहे ना तो व्यापार सुद्धा खूप चांगला आहे दोघांचा. पण असे काही भूसीमा आहेत आपल्या, म्हणजे कुठला, अरुणाचल प्रदेश असेल, बरोबर, अरुणाचल प्रदेश. ओके, आता हा अरुणाचल प्रदेश ना त्यांच्या मॅपवर म्हणजे कुठल्या चायनाच्या तो अख्खा प्रदेशच आमचा आहे असं ते म्हणजे त्यांच्या ऑफिशियली साईडवर सांगतं, कोण, चायना. ओके, त्यामुळे तिथला वाद आहे. दुसरा वाद कुठला आहे, तिबेटचा वाद चालू आहे. आता तिबेटचे धर्मगुरू आपण पाहिलेले आहे की दलाई लामा यांच्याहून वाद चालू आहे. ओके, हे भारताच्या आश्रयाला आलेले आहेत कोण, पंडित नेहरूच्या काळामध्ये. त्यामुळे आता पण ती सध्या चर्चेत आहेत, कारण ते त्यांचा उत्तराधिकारी कोण ठरवायचा. ओके, त्याच्याहून ते वाद आहे. त्यामुळे आणि इथे काय विचारलंय, दोघांमध्ये हजारो किलोमीटरची सीमावरून न सुटलेले विवाद सुद्धा आहेत. म्हणजे बरोबर आहे. आता वाच बघा, दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत. ए आणि बी बरोबर आहे पण आर हे चूक आहे, चूक. ए आणि 2 बरोबर आहे पण ए हेच स्पष्टीकरण नाही म्हणते, चूक. आर बरोबर आहे पण ए चूक आहे, हे उत्तर चूक आहे. ए आणि बी बरोबर आहे आणि आर हे म्हणजे आर हे जे आहे ते एचं स्पष्टीकरण आहे, बरोबर आहे ना. म्हणजे आपण प्रश्न जरी वाचला तरी आपल्याला जवळपास शांतपणे वाचला तरी उत्तर त्याचं सोडवता येतं, हे लक्षात ठेवा. पुढे खालीलपैकी चुकीचं विधान ओळखा असं विचारले. चुकीचं विधान ओळखा हे प्रश्नामध्ये लक्षात ठेवायचं. प्रश्न वाचताना आधी चुकीचं विचारलेले आहे का, बरोबर विचारलेले आहे का, ओके, ते फक्त लक्षात ठेवायचं आणि त्याच्यानुसार तुम्हाला प्रश्न सोडवता येईल. पहा आता 4 ऑप्शन आहेत, ए बी सी डी. बघा, भारतीय राज्यघटनेतील कलम 352, 356, 360 हे आणीबाणी विषयीची तरतूद आहे, हे बरोबर आहे, लक्षात ठेवा. बघा, आणीबाणी. ओके, आणीबाणी 3 प्रकारची असते. ओके, आता 3 प्रकारची कुठली कुठली आणीबाणी असते, एक राष्ट्रीय आणीबाणी असते. ओके, एक राष्ट्रीय आणीबाणी, नंतर दुसरी असते राज्य आणीबाणी. ह्यालाच राज्य आणीबाणीला राष्ट्रपती राजवट सुद्धा असं म्हणतात, लक्षात ठेवा, राष्ट्रपती राजवट. आता राष्ट्रपती राजवट ही 2 प्रकारे लागू केली जातं. म्हणजे एक तर तिथं सरकार स्थिर असल्यामुळे लागू केली जातं, ओके, जर त्या राज्यातलं, आणि जर तिथले आर्थिक जे नियम वगैरे सांगले जातात केंद्र सरकारचे, निर्देशन म्हणतो आपण, ओके, डायरेक्शन ते दिलेले आहे केंद्र सरकार, तसं जर तंतोतंत पाळत नसतील तर तेव्हा पण ते आर्थिक काय म्हणतात राष्ट्रपती राजवट लागू केली जातं. आणि तिसरी महत्त्वाची आहे सर्वात म्हणजे ती म्हणजे वित्तीय आणीबाणी. ओके, वित्तीय आणीबाणी. ओके, इथे आणि आता हे 3ही लक्षात ठेवा. बघा, 352 जे कलम आहे हे राष्ट्रीय आणीबाणी सोबत आहे, 356 आहे हे राज्य आणीबाणीच्या संदर्भात आहे, आणि 360 आहे ते कशासाठी आहे, ही वित्तीय आणीबाणी संदर्भात आहे. 360 कलम समजलं. त्यामुळे हे विचारलेले आहे. आता लक्षात ठेवा चुकीचं कोणतं आहे ते विचारलेलं आहे. बघा, चुकीचं कोणतं आहे आता पाहू आपण. बघा, हे उत्तर बरोबर आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेनं राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात राष्ट्राध्यक्षांना स्पष्टपणे अधिकार दिलेले नाहीत. हे लक्षात ठेवा, राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा अमेरिकेत होते ना तेव्हा अमेरिकेमध्ये तिथल्या राष्ट्राध्यक्षाला असे विशेष अधिकार काही देण्यात आलेले नाहीत, पण भारताच्या राष्ट्रपतीला खूप विशेष अधिकार आहेत. राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतं राष्ट्रपती, त्याच्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू केली जातं राज्यामध्ये, राष्ट्रपती आपले, त्यामुळे यांना फुल पॉवर आहेत. म्हणून आपली राज्यघटना सर्वाधिक जास्त पॉवर दिलेली आहे. त्यामुळं
दिलेले नाहीत, हे पण बरोबर आहे. आता बघा सी, 1975 साली कलम 360 म्हणजे 360 कुठलं, म्हणजे कुठलं आहे 360 म्हणजे वित्तीय आणीबाणी अंतर्गत आणीबाणी लागू करण्यात आलेली होती. लक्षात ठेवा आतापर्यंत भारतामध्ये कधीच वित्तीय आणीबाणी लागू नाही केली, हे लक्षात ठेवा. भारतामध्ये वाक्य लक्षात ठेवा की वित्तीय आणीबाणी, ओके, वित्तीय आणीबाणी हे आतापर्यंत म्हणजे 360 कलम भारतामध्ये, म्हणजे भारतामध्ये इकॉनॉमिक क्रायसिस भरपूर झाली जरी असती तर कधीच लागू झाली नाही. हे एकमेव आणीबाणी आहे फक्त 3 पैकी. या दोन्ही ज्या आणीबाणी आहेत ना हे भारतात लागू झालेले आहेत, प्रत्येक म्हणजे अनेक राज्यामध्ये लागू झाले आहेत. ओके, त्यामुळे ही बऱ्याच ठिकाणी लागू झालेली आहेत, पण वित्तीय आणीबाणी लागू कधी झाली नाही. त्यामुळे हे ऑप्शन चूक आहे, म्हणजे सी उत्तर बरोबर आहे. काय विचारलंय, चुकीचं कोणतं, हे उत्तर सी आहे बरोबर. आता खालचा बघायचा प्रश्न आहे, बरोबरच असणार. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांनी आणीबाणी जाहीर केली होती, बरोबर आहे. आता तुम्हाला माहित नसेल तरी उत्तर बरोबर, कारण इथंच तुम्हाला समजून गेलेले आहे की वित्तीय आणीबाणी 360 हे कधीच भारतात लागू झाली नाही आजपर्यंत. 352 आणि त्याचबरोबर 356 भारतामध्ये लागू झालेले आहे, हे लक्षात ठेवा. ओके, पुढे आता म्हणजे इथे काय विचारले, चुकीचे विचारले, त्यामुळे लक्षात ठेवा. पुढे अभिजनाचं अभिसरण ही संकल्पना टिंबटिंब यांनी व्याख्याली आहे. तुम्हाला आता हे सुरू झाले इथून आंतरराष्ट्रीय म्हणजे काय, राजकीय विश्लेषक, हे आंतरराष्ट्रीय राजकीय विश्लेषक सुरू झाले इथून. ओके, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, पॉलिटिकल जे थिंकर आहेत भारताचे आणि म्हणजे काय म्हणतो आपण त्याला पाश्चिमात्य, ते पाश्चिमात्य आता इथून त्यांनी सुरू झालेली आहे. आता लक्षात ठेवा कोणी व्याख्या केलेली आहे. पहा, अभिजनाचं अभिसरण ही संकल्पना कोणी यांनी वापरली आहे, गेटर्नो मॉस्को यांनी वापरली नाही. विल्फ्रेडो पॅरेंटो, हे आधी पण प्रश्न येऊन गेलेले आहे, लक्षात ठेवा. 2025 आणि 24 प्रश्नपत्रिका तुम्ही काढून चेक करा, त्याच्यामध्ये पण येऊन गेलेलं आहे. त्यामुळे याचं उत्तर बी आहे, लक्षात ठेवा. रॉबर्ट मिशेलनं कधी अभिजनाबद्दल कधी बोललं नाही. अभिजन वर्ग म्हणजे की जो वर्ग प्रस्थापित आहे, ओके, त्याला अभिजन वर्ग वगैरे म्हणतात, ज्याला आपण ओके जे सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या परिपक्व असतो तो समाजाला त्यांनी व्याख्या केलेली आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा, अयोग्य विचारलेले, हे आधी प्रश्न वाचताना काळजी घ्यायची काय विचारलेले आहे आणि त्याच्यानंतर लक्ष ठेवायचं. कधी कधी काय होतं, योग्य विचारलं जातं आणि आपल्याला प्रश्न येतो की काय विचारलेलं आहे. पहा, आता 4 ऑप्शन दिले. उदारीकरणामुळे नेहमीच लोकशाहीत संक्रमण होत नाही, बरोबर, उत्तर बरोबर आहे. लोकशाहीमध्ये काही मूलभूत प्रक्रियात्मक निकष पूर्ण करावे लागतात. ओके, स्पर्धात्मक निवडणुका, प्रौढ नागरिकत्व, अल्पसंख्याकांचे हक्क, बरोबर आहे. बघा लक्षात ठेवा, काही प्रश्न तुम्हाला सहज वाचून गेल्यानंतर ना रोजच्या व्यवहारातले आपण जे चर्चा करतो वर्तमानपत्रातले, त्यातून सुद्धा आपल्याला उत्तर येतात. पहा, ते काय म्हणतं की लोकशाहीमध्ये काही मूलभूत प्रक्रियात्मक निकष पूर्ण करावं लागतं, बरोबर आहे ना. लोकशाहीमध्ये काय करावं लागतं, स्पर्धात्मक निवडणुका, प्रौढ नागरिकत्व कसं असतं, अल्पसंख्याक म्हणजे जो समाज खूप कमी आहे तुलनेनं, त्या समाजाचा काही हक्क आहे का, ते सर्व गोष्टी आहेत विचार करावा लागते. म्हणून हे उत्तराचं सुद्धा बरोबर. आता पहा, ओडेलच्या मते 2 प्रकारचे संक्रमण असतात, एक लोकशाही संक्रमण, त्याच्यानंतर सुदृढ लोकशाहीमध्ये संक्रमण, हे बरोबर आहे. ही व्याख्या लक्षात ठेवा. ओके, ओडेलची हे भरपूर वेळेस विचारलेले लोकशाहीच्या संक्रमणाबद्दल. कशाबद्दल विचारले, लोकशाही, ओके, लोकशाही संक्रमण. आता पहा शेवटचा, दुसऱ्या महायुद्धानंतर उदयाला आलेल्या सर्व लोकशाही व्यवस्थेमध्ये सुदृढ लोकशाहीचे संक्रमण झालेले, हे लक्षात ठेवा. वाक्य विस्ताराचे काय विचारले, दुसऱ्या महायुद्धानंतर उदयाला आलेले सर्व नाही आहे, काही देशात आहे. ओके, हे चूक आहे, त्यामुळं हे उत्तर चूक. ओके, हे लक्षात ठेवा. त्यामुळे 11वा प्रश्न, संयुक्त राष्ट्राने 1950 मध्ये पहिल्यांदा सामूहिक सुरक्षेची तरतूद वापरली, ती कोणत्या देशाविरुद्ध वापरण्यात आली होती. किती, संयुक्त राष्ट्रानं 1950 पहिल्यांदा सामूहिक सुरक्षेची तरतूद, म्हणजे ज्या देशाला पहिल्यांदा संयुक्त राष्ट्र म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन म्हणजे आपण युनो म्हणतो, त्यांनी काय केलेलं माहिती आहे का, त्यांच्या अधिकाराचा वापर करून पहिल्यांदा काय केलेले, सामूहिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांनी एखाद्या देशाविरोधात काय केलेले पाऊल उचललेले. असा कोणता देश आहे जगातला म्हणे. पहा, आपल्याला भरपूर कन्फ्यूज करणारे आहे ते देश. ओके, तर उत्तर कोरिया आपल्याला सहज लक्षात येतं. आता सध्या उत्तर कोरिया पण खूप लक्षात आहे, कारण त्यांनी हायड्रोजन बॉम्ब, ओके हायड्रोजन बॉम्ब ज्यांनी तयार केला. ओके, जगाला सर्वाधिक जास्त भीती असलेला देश आहे उत्तर कोरिया. ओके, ज्यांनी कधी पण अमेरिकेला चॅलेंज करतो सध्या की आम्ही अणुबॉम्ब उडवून टाकू, काय करू, अशा गोष्टी करतो तो उत्तर कोरिया आहे. ओके, क्युबा पण आहे, पण क्युबा
तो एवढा नाही, त्यामुळे व्हिएतनाम तर नाहीच आहे, इजिप्त वगैरे नाही, त्यामुळे उत्तर कोरिया पहिला प्रयोग करण्यात आला होता उत्तर कोरियावर, लक्षात ठेवा. पुढे आता ही आंतरराष्ट्रीय संघटना आहेत आपल्या एक परीक्षेचा चॅप्टरच आहे, म्हणजे आपण ह्याचा कोणती आंतरराष्ट्रीय संघटना. ओके, कुठले आंतरराष्ट्रीय संघटना, कोणते कोणते आहेत आंतरराष्ट्रीय संघटना, यावर प्रश्न विचारलेले आंतरराष्ट्रीय संघटनेवर. बघा IMF आहे, ओके, नंतर पुढे WTO आहे, त्याच्यानंतर कुठले वर्ल्ड बँक आहे, वर्ल्ड बँक शॉर्टमध्ये लिहितो वर्ल्ड बँक वगैरे, त्याच्यानंतर युनो आहे, ओके, UNDP म्हणजे युनायटेड नेशन इन्व्हायरमेंट प्रोग्राम, UNDP, अशा अनेक संस्था आहेत. ओके, म्हणजे आंतरराष्ट्रीय संस्था की या संस्थेचे आता हे प्रश्न इथे येऊन काय विचारलेले आहे की त्याचं मुख्यालय कुठं आहे. ओके, ह्याचं आणि दुसऱ्या वेळेस तुम्हाला असा प्रश्न विचारून जाईल की ह्याची स्थापना कधी झालेली आहे, म्हणून दोन पद्धतीचे प्रश्न विचारले जातील. कधी ह्याची स्थापना म्हणजे इसवी विचारले जातील तुम्हाला, कोणत्या दिवशी स्थापना झाली. आता हे तर मुख्यालय विचारलं इथं, त्यामुळे लक्षात ठेवायचं की जोड्या, आणि जोड्या लावला मी अगोदरही सांगलेले आहे, जोड्या कमीत कमी 5 ते 6 जोड्या असतात प्रश्नपत्रिकेमध्ये, त्यामुळे जोड्या लावणं खूप इझी जातं तुम्हाला. फक्त तुम्ही 1-2 जोड्या फक्त तुमच्या जर व्यवस्थित फक्त लागल्या जोड्या तर तुम्हाला बाकीच्या जोड्या बरोबर येऊ शकतात वगैरे, लक्षात ठेवा. आता पहा, आता एक एक पाहू. टपाल संघटना हे थोडंसं तुम्हाला काय होतं माहिती आहे का, की टपाल संघटना वगैरे जर वाटलं की तुम्हाला थोडंसं अवघड जाते वगैरे, तर आपण हे दुसरे ऑप्शन वगैरे बघायचे की कोणते कोणते वगैरे आहेत बघा. आता UNWTO संयुक्त राष्ट्राची जागतिक पर्यटन संघटना आहे ही. ओके, UNWTO, ओके, WTO, ओके, टुरिझमची ऑर्गनायझेशन संस्था ही जाते. आता ह्याचं जे मुख्यालय ते कुठं आहे, मॅड्रिडला आहे, म्हणजे ह्याचं उत्तर C. त्याच्यानंतर बघा, आता आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी याचं मुख्यालय कुठं आहे असं त्यांनी विचारलं आहे, तर हे कुठं आहे, रोमला आहे. ओके, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटना, ओके, विमानाबद्दलची आपली जी आंतरराष्ट्रीय उड्डाण आंतरराष्ट्रीय संघटना आहे, ओके, या संघटनेचं मुख्यालय कुठं आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. तर ते कुठं आहे, मॅट्रियलला आहे. ओके, आता ह्याचं तर आपल्याला कळून जाते कुठं असेल, बर्नल आहे. म्हणून असे जोड्या लावताना तुम्हाला 2 किंवा एखादी 3 जरी जोड्या लावायला कळलं तरी पण तुम्हाला काय होतं त्याचा अंदाज वगैरे कळून येतो वगैरे कुठे जोड्या लावला. चल पुढचा प्रश्न. ओके, द्विध्रुवीय अवस्था आणि बहुध्रुवीय अवस्था दोन विचारले, आणि त्याच्यानंतर बहुध्रुवीय अवस्थेच्या तुलनेत अधिक स्थिर असतं या केनेथ वॉल्टच्या यांच्या मांडणीला पुढे नेऊन तिचा विस्तार खालीलपैकी कोणत्या विचारवंताने केलेला आहे. ओके, आता कोणत्या विचारवंताने केलेलं आहे लक्षात ठेवा. पहा, स्टॅलिन हाफमान, त्याच्यानंतर चार्ल्स किडलबर्ग आणि जॉन मर्शेयमर, कोणी कोणी केलेलं आहे ते विचारलेलं आहे. तर आपल्याला ते माहिती पाहिजे कोणी केला, तर जॉन मर्शेयन. आता हे लक्षात ठेवा, ही जी अशी व्याख्या असतात ना, ध्रुवीय अवस्था, आता ह्या लक्षात ठेवा. ओके, ध्रुवीय, ओके, ध्रुवीय अवस्था एक, त्याच्यानंतर कुठली दुसरी, बहु, हे दोन. आता हे जे ध्रुवीय अवस्था वगैरे आहेत ना, तर यांच्या मांडणीला पुढे विस्तार कोणी केला, ही जी व्याख्या आहेत ना, तर सर्वात तुम्हाला थोडासा आवड वाटण्यासारखा चॅप्टर हँडल करायला तो म्हणजे पाश्चिमात्य विचारवंताचा आहे. तर तो पाश्चिमात्य विचारवंताची व्याख्या वगैरे तुम्हाला थोडंसं चांगल्या पद्धतीने जर आले करायला तर ते जास्त हँडल करायला सोपं जातं. म्हणून त्याच्यावर आपण सविस्तर दुसऱ्या लेक्चरमध्ये किंवा आपण जे सेशन सुरू होणार आहेत आपले त्यामध्ये आपण ते पाहणारच आहोत. ओके, 13. पुढे 14. जागतिक व्यापार संघटना केव्हा अस्तित्वात आली आणि तिचं मुख्यालय कुठं, लक्षात ठेवा. आता मी काय म्हणलं, इसवी विचारतील, पुढेच लगे प्रश्न येऊन गेला इसवीचा, त्यामुळं इसवी विचारणार, मुख्यालय विचारणार कुठं आहे वगैरे, तर लक्षात ठेवा कुठं आहे ते. बघा 1995, 93. आता 2 जागी 95 आहे, लक्षात ठेवा इथं. ओके, काय विचारलं त्यांनी, जागतिक व्यापार संघटना. ओके, आता जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कुठं आहे आता हे विचारले सध्या, किंवा जर नेक्स्ट टाइमला पेपर झाला पुढे आपला 2026 मध्ये. ओके, काय विचारतील, एकूण देश विचारतील. म्हणजे तुम्हाला त्या देश कोणते कोणते आहेत माहिती पाहिजे, एकूण देशाची संख्या कुठं आहे माहिती असलं पाहिजे, कोणता करार झाला हे माहिती असलं पाहिजे. तर बघा, व्हिएनामध्ये तर झालेच नाही, सेटलमध्ये नाही, जिनेवामध्ये लक्षात ठेवा. हे जागतिक व्यापार जी संघटना आहे, जागतिक व्यापार संघटना. ओके, आता हे प्रत्येक देशाचे ज्या काही तुम्हाला हे गोष्टी राहणार आहेत. ओके, चला. ओके, आता हे जागतिक व्यापार संघटनेचं काय विचारलंय त्यांनी, मुख्यालय विचारलंय.
आणि केव्हा अस्तित्वात आली हे पण विचारलं. मी आधी सांगितलं तुम्हाला, हे आता विचारू शकतील पुढे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. कधी याचं उत्तर काय? 1995 जिनिव्हा. ओके, चला पुढचा. आण्विक पुरवठादार देशाचा गट म्हणजे NSG कधी अस्तित्वात आला हे लक्षात ठेवा. द न्यूक्लिअर सप्लायज ग्रुप. आता हे अभ्यास करताना हे लक्षात ठेवायचं की याचे मेंबर किती आहेत, याचं मुख्यालय कुठं आहे. ओके, ह्या गोष्टी आपण एकंदरीत काय करायचं ते अभ्यास करताना ही गोष्टी एक गोष्टी लक्षात ठेवायची. काय विचारू शकतं हे अगोदर पण येऊन गेलेलं आहे. ओके, आण्विक पुरवठादार देशाचा गट म्हणजे NSG ओके अस्तित्वात आला. कधी आला? 1974ला. कधी आला? 1974ला तो अस्तित्वात आला वगैरे. ओके, ह्या देशाचा ग्रुप आहे. त्या ग्रुपचा बरेच जण देशाचे मेंबर सुद्धा नाहीत. ओके, ह्या आण्विक पुरवठादार देशाचा. पुढे खालीलपैकी कोणता देश ओके शांघाय सहकार्य संघटनेचा सभासद नाही? लक्षात ठेवा. कोण आहे? सभासद नाही म्हणाले. ओके, ह्याचं फुल इंग्लिशमध्ये SCO. ओके, शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन असा अर्थ होतो. ओके, ह्याला SCO म्हणतात. आता हे पुढे काय विचारू शकतात? लक्षात ठेवा. पुढे प्रश्न कसा येऊ शकतो? 2026 आहे. ओके, काय विचारणार? यांची शिखर परिषद कुठं झाली? एक म्हणजे शिखर परिषद कुठं झाली? एक. आता हे विचारू शकते. पुढे काय विचारणार? यावर प्रश्न जर विचारला तर एकूण देश किती, एकूण देश किती हे विचारू शकतात. किंवा याचं मुख्यालय कुठं आहे. ओके, हे लक्षात ठेवा. भारताशी खूप रिलेटेड आहे त्यामुळे हे चर्चेत झालं, नेहमी विचारलं जातं वगैरे कोणकोणत्या देशात पाहता. कोणकोणते? चायना आहे, भारताचा मेंबर आहे, तजाकिस्तान आहे, फक्त इराण नाही. हे लक्षात ठेवा. त्यामुळे याची एकूण देशाची संख्या पण लक्षात ठेवायचं. कारण सुरुवातीला भारताचा मेंबर होताना पाकिस्ताननं खूप विरोध केला होता. त्याच्यामध्ये भारतानं सहभागी घेऊ नका, देऊ नका वगैरे म्हणून. त्यामुळे नंतर भारतानं ते परमिशन वगैरे देण्यात आलेले आहे. ओके, पुढे द कोल्ड वॉर द रेट्रोस्पेक्ट अँड द प्रॉस्पेक्ट हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलं? आता तुम्हाला अगोदरच्या पण एका लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे की पुस्तक, ग्रंथ यावर भरपूर प्रश्न असतात. जवळपास 5, 4 कधी कधी 3 असे प्रश्न असतात. त्यामुळं काही काही पुस्तकं महत्त्वाची आहेत ना, ते तुम्हाला काय माहिती आहे का? माहितीच असली पाहिजे तरच ते पुस्तकाचं वगैरे हे करता येतं. आता पहा कोणी केलेले. ओके, निकोलसन, मायकेल आणि शुभमन. आपला शुभमन गिल लक्षात ठेवायचं. काय लिहिलं त्यांनी? द कोल्ड वॉर हे पुस्तक कोणी लिहिलं? शुभमन गिल लिहिलं असं लक्षात ठेवा. फेडरिक विवन. हे शुभमन आहे ना म्हणून म्हणतो, शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवायला. पुढे 18. मागील काही वर्षापासून आर्क्टिक सागरी मार्ग नौकायनाकरता अधिक दिवस खुला राहतो. एक ऑप्शन दिलेले. आता दुसऱ्याचं कारण विचारलंय. वातावरण बदलामुळं आर्क्टिकवरील बर्फ जास्त प्रमाणात काय करतं? वितळत वगैरे असतं असं त्यांनी विचारलं. आता पाहवा नाही. मागील काही वर्षापासून आर्क्टिक सागरी मार्ग नौकांसाठी अधिक दिवस खुला राहतो. याचं कारण काय दिलंय? जर हे तर उत्तर बरोबर आहे. आता हे जर कारण त्याचं बरोबर असेल तर ए आणि बी बरोबर आहे. म्हणजेच की हे उत्तर ऑप्शन बरोबर आहे. आता पाहू कारण. वातावरण बदलामुळं आर्क्टिकवरील बर्फ जास्त प्रमाणात वितळत आहे. याचं उत्तर ए. म्हणजे ए पण बरोबर आहे आणि आर हे त्याचं कारण आहे. त्यामुळे वाचताना पण थोडं लक्षात ठेवून घ्यायचं की हे कारण हे आर्क्टिक सागरी मार्ग आंतरराष्ट्रीय संबंधामधला आपल्याला सिलेबसचा भाग आहे. मग तुम्हाला वाटेल की असा कसा प्रश्न सिलेबस सोडून विचारला. सेटचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो. कारण सेटचा पेपर म्हणजे पॉलिटिकल सायन्सचा असो किंवा वैकल्पिक दुसरा कोणता विषय असेल तो सिलेबस सोडून कधी विचारला जात नाही. त्यामुळे तुम्ही जो काही अभ्यास करणार तो तुमच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असलेल्या भागाशी विचारणार आहे. म्हणून तुम्हाला सेट पास होण्यासाठी आणि नेट पास होण्यासाठी सर्वात मोठी संधी जर काय असेल तर तुम्हाला PYQ खूप महत्त्वाचे आहेत. ओके, म्हणून मागील प्रश्न कोणते येतात, त्याला हँडल कसं करायचं, ओके काही ट्रिक आहेत का, हे जर तुम्ही केलं तर सेट परीक्षा क्वालिफाईड होऊन तुमचं प्राध्यापक होण्याचं स्वप्न निर्माण करू शकता. याचं कारण असं की तुम्ही आता पाहिले असेल की मध्यंतरी MPSCनं म्हणजे 2023मध्ये ते करून घेतलं होतं 23-24ला. पण ते आता एक्झाम वगैरे घेण्याचं चाललंय बहुतेक आता. कारण जे प्राध्यापकाची भरती आहे कुठली प्राध्यापक हे MPSCकडे जाणार आहे अशी चर्चा पण न्यूजपेपरला आहे. ओके, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ही सुवर्ण संधी कधी सोडू नका. तुम्ही सेट क्वालिफाईड नसाल, ओके नेट क्वालिफाईड नसाल तर ही संधी तुम्हाला कदाचित ती हे होऊ शकतं. ही MPSCकडे जाणार आहे. आणि MPSCनं आता जे शासकीय कॉलेजेस आहेत म्हणजे कुठले शासकीय कॉलेज म्हणजे जे D.Ed B.Ed जे कॉलेज असतील किंवा दुसरे कोणती शासकीय कॉलेज वगैरे असतील, तुम्ही आता न्यूजपेपरला किंवा MPSCमध्ये आपण जाहिरात पाहत असाल की दंतचिकित्सक अभियंता असेल किंवा कोणत्या विषयात जी तुम्हाला नेट सेट क्वालिफाईड असेल
तर ती तुम्हाला प्राध्यापक होण्याची संधी मिळू शकते. आणि हा प्राध्यापक म्हणजे MPSCतला इतर परीक्षेचा जो क्लास 1 असतो, सुपर क्लास 1, त्यांची रँक असते प्राध्यापकांना. आता सुद्धा आपण कॉलेजमध्ये जर पाहिलं ना, कॉलेजच्या जर शिक्षकांची जी रँक आहे तर ती IAS ऑफिसरच्या बरोबर असते, हे लक्षात ठेवा. म्हणजे पेमेंटच्या बाबतीत असो किंवा त्याला ग्रेड पेचा असतील, फक्त अधिकाऱ्याच्या बाबतीत थोडंफार इकडे तिकडे, पण बाकी तिथला जो आपल्या सिनियर कॉलेजचे प्रिन्सिपल असतात, प्राचार्य, त्यांचा इक्वलंट म्हणजे जो हे पगार असेल किंवा काही गोष्टी असतील ते एखाद्या IAS ऑफिसरच्या बरोबर असतात, हे लक्षात ठेवा. म्हणून ही संधी तुम्ही घालू नका हातानं प्राध्यापक होण्याची, कारण नेट शेट आपलं असणं खूप गरजेचं असतं. म्हणून आता मागे TET जे एक्झाम विद्यार्थी काही दिले नाहीत किंवा TET पास झाले नाहीत, त्यांना मागे आता राहून गेलं की यार आपण TET जर पास झालो असतो तर शिक्षक होण्याचं स्वप्न आपलं पूर्ण झालं असतं. म्हणून सेट पास होण्यासाठी आपल्याला खूप गरजेचं आहे. ओके, आता पुढचा प्रश्न, सार्कचं मुख्यालय कुठं? सार्क, हे लक्षात ठेवा. आता सार्क इथे आहे, सार्क. आता ही भारतासाठी खूप महत्त्वाची संघटना आहे बरं का, लक्षात ठेवा सार्कमध्ये, कारण सार्कमध्ये भारताचं प्राबल्य खूप मोठं आहे या सार्क संघटनेत. ओके, भारताचं प्राबल्य खूप मोठं आहे, कारण भारत हा सुरुवातीला सार्क स्थापनेमध्ये खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे. ह्याचं मुख्यालय विचारलं आहे, ह्याचं मुख्यालय आहे काठमांडूला. ही काठमांडू ही नेपाळची राजधानी आहे. कुठली? नेपाळची राजधानी. हां, आता यावर प्रश्न काय विचारू शकता सार्कवर, की सार्कचे देश किती, नंबर 1. त्याच्यानंतर पुढे यांच्या संघटना आणि देश हे विचारतील, किंवा त्याच्यानंतर पुढे यांची शिखर परिषदा कुठं कुठं झाल्या, जोड्या लावल्या विचारतील. शिखर परिषदा. ओके, आता ही थिंपू जी आहे ना, ती काही नाही भूतानची राजधानी वगैरे काय विचार नाही. कोलंबो म्हणजे श्रीलंकेची राजधानी, भारताची नवी दिल्ली याचं काय मुख्यालय नाही. म्हणून सार्कचं मुख्यालय कुठं आहे? काठमांडूला आहे, हे लक्षात ठेवा वगैरे. पुढे, लोकशाही शांततेचा सिद्धांत आंतरराष्ट्रीय संबंधाच्या कोणत्या दृष्टिकोनाअंतर्गत येतो? म्हणजे बघा, लोकशाहीचा शांततेचा सिद्धांत आहे, तो आंतरराष्ट्रीय संबंधाच्या कोणत्या दृष्टिकोनाअंतर्गत येतो म्हणून विचारले. बघा, संरचनात्मक वास्तववाद नाही, संरचनात्मकवाद हा लोकशाहीला पूरक ठरत नाही, म्हणून ते काय येऊ शकत नाही. हा का अभिजात वास्तववाद हे ते येऊ शकत नाही, अभिजात, अभिजन वगैरे असं काही. हे आदर्शवाद जो आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे, म्हणजे आयडियलिझम. म्हणून हे लोकशाही शांतते सिद्धांतासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणून उत्तर कुठलं आहे? आदर्शवाद, हे लक्षात ठेवा. कुठलं उत्तर आहे? आदर्शवाद. हे उत्तर आहे तसं. एक मिनिट. पुढे आता 21वा प्रश्न आपण पाहू. हा का, NGO म्हणजे NGO आपण पाहतो ना, NGOचं हे सामाजिक आणि नैतिक कामगिरीचे मोजमाप करण्याचं कोणतं साधन आहे? बघा, जो NGO असतो ना, आता NGOचे अनेक प्रकार आहेत, लक्षात ठेवा. NGOचे आता NGO जे आहे ना आपलं, आता नॉन ग्रुप वगैरे हे ऑर्गनायझेशन असते. म्हणजे NGO म्हणजे एखाद्या तुम्ही कोणत्या तरी एखादा मुद्दा पकडायचा आणि एखादी किंवा समस्या पकडायची, त्याच्यावर स्थापन केलेली NGO असते. ओके, ही नॉन प्रॉफिट हे असतं वगैरे, म्हणजे याला शासकीय वगैरे नसतं, त्यामुळे सर्व लोकांनी येऊन एकत्र केलेली येऊन स्थापन केलेली असतं. यांचं सामाजिक नैतिक काम खूप महत्त्वाचं असतं, कारण असे अनेक NGO आहेत की जे वयोवृद्ध असतील किंवा जे अनाथ बालक असतील यांच्यावर काम करणारे भारतातील अनेक चांगले NGO वगैरे आहेत. त्या NGOच्या माध्यमातून अनेक चांगली कामं होताना दिसून. आता स्माईल फाउंडेशन असेल, ओके, आता स्माईल फाउंडेशनमधून जे लोक रस्त्याच्या कडेला बसलेले असतात, भिकारी किंवा ज्याला कोणीच नाही, अशा लोकांना ते नेऊन तिथं त्यांना त्यांचं पुनर्जीवन करणं किंवा पुनर्स्थापित करणं, असे अनेक फाउंडेशन करत असतात भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. तर हे त्याच्यावर प्रश्न आलेले की NGO जे आहे आपलं NGO याचं सामाजिक आणि नैसर्गिक काम करण्याबद्दल कोणतं निकष वापरण्यात आलेले असे हे प्रश्न येऊन गेलेले आहे बघा. सोशल ऑडिट, सामाजिक अंकेक्षण हे उत्तर आहे त्याचं. हरित नाही, आर्थिक नाही, इकडे इंग्लिशमध्ये वाचायचं. ग्रीनचा काय संबंध येतो का? नाही, ग्रीन ऑडिटचा. इकॉनॉमिक ऑडिट काही संबंध नाही, जेंडर ऑडिटचा नाही, सोशल ऑडिट आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून ह्याचं उत्तर काय? सोशल ऑडिट आहे. पुढे, सुशासन. ओके, सुशासक बघा, लक्षात ठेवा. सुशासकतेसाठी कोणते तंत्र वापरले जात नाही? कोणतं जात नाही लक्षात ठेवा, हे विचारले आहे. कोणतं तंत्र वापरले जात नाही म्हणजे सुशासन म्हणजे गुड गव्हर्नन्स. कशासाठी? बघा, लक्षात ठेवा, गुड गव्हर्नन्स नाही का, गुड गव्हर्नन्ससाठी
कोणतं खालीलपैकी तंत्र वापरण्यात येत नाही असं त्यांनी विचारले. कोणतं पहा. हो का, नागरिकाची सनद वापरली जाते. ओके, हे आपला लोकपाल वगैरे माहीत असेल तुम्हाला, ह्याचा ओके त्याचं आपण हे आहे ते शब्द आहे लोकपालसाठीचं. ओके, ॲम्ब्युलन्समन आणि तक्रार निवारण व्यवस्था सुद्धा केली जातं. गुड गव्हर्नन्समध्ये तक्रार निवारण केंद्र जातं. त्याच्यानंतर लोकपाल म्हणजे लोकांशी म्हणजे जे अधिकारी वगैरे आहेत त्यांना बांधील असतात वगैरे, कारण पंतप्रधानापासून सर्वच जणांनी लोकायन आणि लोकायुक्तमध्ये केलेले आहे. ह्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे की भारतात लोकपाल कायदा लागू करणारं पहिलं राज्य किंवा लोकायुक्त ओके लागू करणारं पहिलं राज्य, यावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे आणि ते विचारलं जातील, लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे याचं उत्तर काय, कोणतं तंत्र नाही विचारलं तर हे नाही, याचं उत्तर हे आहे, लक्षात ठेवा. जन सुनवाई ये ह्याचं ऑप्शन उत्तर आहे बघा, कुठलं ए. पुढे, सार्वजनिक धोरणाच्या देखरेख आणि मूल्यांकनाचं काय उद्दिष्ट आहे असं लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा हे असा प्रश्न येतो ना, त्यामध्ये तुम्हाला 1 ते 2 उत्तरं म्हणजे 2 ऑप्शन आलेले पाहिजेत. जर ते आले 2 चुकून तर तुमचं राईटपैकी उत्तर येऊ शकतं. ओके, हे लक्षात ठेवायचं. पुढे पहा, आता सार्वजनिक धोरणाच्या देखरेख आणि मूल्यांकनाचं काय केलेले, काय उद्दिष्ट आहे हे विचारलेले. आता एक एक आपलं पाहू किंवा कोणते कोणते उद्दिष्ट आहेत पहा. धोरणाची कामगिरी अधिक किंवा कमी आहे किंवा नाही हे तपासणं. बघा, धोरणाची जी कामगिरी आहे ते अधिक आहे का कमी आहे का हे तपासणं खूप गरजेचं आहे. ओके, पुढे धोरण नियोजनानुसार कार्यरत आहेत का नाही हे तपासणं. बरं का, धोरण नियोजनानुसार ते कार्यरत आहेत का, सार्वजनिक धोरण देखरेखीचे मूल्य हे पण महत्त्वाचं, त्यामुळे हे पण उत्तर तसं बरोबर आहे. ध्येय साध्य झालेत का नाही हे तपासणं खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळं ते सुद्धा त्याचं उत्तर आहे ते. त्यामुळेच ऑप्शन काय ABCD हे त्याचं उत्तर. कुठलं उत्तर बी. पुढे, खालीलपैकी कोणतं UNDP तुम्हाला मी सांगितलं आत्ताच मागे लिहून दिलं होतं. UNDP युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम असं फुल फॉर्म आहे. ओके, शाश्वत विकासाच्या ध्येयांत समावेश नाही, म्हणजे शाश्वत विकासाचे ध्येय 2 आहेत बघा, लक्षात ठेवा. MDG तुझं SDG असे 2 शाश्वत याच्याबद्दल आहेत. यांचं टार्गेट आहे कधीपर्यंत पूर्ण करायचं, ते 2015 पर्यंतच होतं पाठीमागे वगैरे, ते कधीपर्यंत टार्गेट करायचं पूर्ण त्या दिलेलं आहे. आता यामध्ये कोणकोणते उद्दिष्ट आहेत शाश्वत विकास करण्यामध्ये आणि कोणतं नाही, आता नाही विचारलेले आहे आपल्याला तरी कळलं पाहिजे आपल्याला. बघा, गुणवत्ता शिक्षणावर दिलेले बरोबर आहे, दारिद्र्य निर्मूलन बरोबर आहे, पारंपरिक ऊर्जा स्रोत यावर त्याचं काही उद्दिष्ट नाही. त्यांची जी उद्दिष्ट आहेत 8 आणि 30 आणि 15 असे. ओके, त्याच्यामध्ये काही उद्दिष्टामध्ये नाही, त्यामुळे हे उत्तर चूक आहे. लिंगभाव समानता बरोबर आहे, जेंडर इक्वॅलिटी आणण्यासाठी त्यांचा प्रयत्न करणार आहेत, म्हणून उत्तर सी आहे, लक्षात ठेवा. कुठलं सी, का सी आहे, कारण त्यांनी नाही कोणतंही विचारलेले, बरोबर आहे का, त्यामुळे उत्तर पारंपरिक ऊर्जा स्रोत हे त्याचं उत्तर नाही उद्दिष्टामध्ये. पुढे, सुप्रशासनतेचा उदय कोणत्या आरंभिक कार्यात शोधला जातो असं विचारलं, म्हणजे गुड गव्हर्नन्स जे आहे ना ते सुरुवातीच्या कोणत्या सेमिनल वर्कमध्ये वगैरे ते विचारलं जातं असं त्यांनी विचारलेला प्रश्न, ते पाहावं. कोणत्या काळात शोधला जातो, ॲलेक्स डी टॉकक्विल यांचं हे उत्तर आहे त्याचं. कोणत्या काळात विचारलं, थॉमस पेन नाही. ओके, रॉबर्ट ओके पुटनॅम हे सुद्धा नाही. त्याच्यानंतर लॅरी डायमंड हे सुद्धा नाही. ते लक्षात ठेवा, जो ॲलेक्स डी टॉकक्विल आहे हा नेहमी गुड गव्हर्नन्सच्या व्याख्यामध्ये किंवा गुड गव्हर्नन्सच्या सोर्सेसमध्ये सर्वाधिक जास्त सांगण्याचा तो प्रयत्न केलेला आहे, हे लक्षात ठेवा. पुढे, सुप्रशासन. आता लक्षात ठेवा, गुड गव्हर्नन्सचे आतापर्यंत 4 प्रश्न झाले. किती गुड गव्हर्नन्सवर, गुड गव्हर्नन्स एकूण 4 प्रश्न झाले. म्हणजे लक्षात ठेवा कोणत्या टॉपिक्सवर किती प्रश्न यायला लागले हे तुम्हाला अंदाज आला पाहिजे. म्हणजे हा 23ची प्रश्नपत्रिका आहे, 24मध्ये तुम्ही प्रश्नपत्रिका पहा. ओके, आपल्या लेक्चरच्या त्याच्यामध्ये तुम्हाला पाहता येईल की अनेक प्रश्न सुप्रशासनावरचे आहेत. म्हणजे असा काही टॉपिक्स त्यांचे फिक्स आहेत की तुम्ही जर सुप्रशासन केलं तर तुम्हाला 4 प्रश्न येणार. मग 4 प्रश्न आले म्हणजे किती मार्क पडणार, 8 मार्क झाले, लक्षात ठेवलं. म्हणजे 100 प्रश्नपत्रिका 100 क्वेश्चन आहेत आपले. ओके, आता 100 पैकी तुम्हाला पास होण्यासाठी म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी ना 60+ आले पाहिजे, म्हणजे 60 मार्क. आता अशी जर 4-4 मार्काची गोळा केली आपण 4-4 क्वेश्चन तर 8 मार्क झाले. त्यामुळे लक्षात ठेवा म्हणजे असं पास होण्यासाठीची एक ट्रिक्स असते, म्हणजे कोणत्या चॅप्टरला किती महत्त्व दिलं पाहिजे, त्यामुळे त्याच्यानंतर आपल्याला पास वगैरे होऊन जातो वगैरे, लक्षात ठेवा. पुढे आता सुप्रशासकता बघा, सुप्रशासकतेत समकालीन पुनरुत्थानांच्या ओके स्वारस्याचा उदयाचं श्रेय खालीलपैकी टिंबटिंब या प्रकाशनात दिलं जातं. म्हणजे कोण प्रकाशन केलंय असं श्रेय विचारलं, डायरेक्ट प्रकाशनचं नाव विचारलं नाही.
आता तुम्हाला वाटेल की प्रकाशन त्या काळातले कोणते होते, कसं लक्षात ठेवायचं, कारण काही काही पुस्तकं जे आहेत ना त्याच्यामध्ये आपण वाचताना कळून जाते की त्या काळातले कोणतं प्रकाशन होतं. जसं आता महाराष्ट्रात महत्त्वाचे कोणकोणते प्रकाशन आहेत, जसं निराली प्रकाशन असेल, अशी जी प्रकाशन आहे ते आपल्याला कळून जातं की ओके डायमंड कोणते. तर हे अशा याच्यामध्ये समजून जाते की आपल्याला कोणतं प्रशासनावर जास्त श्रेय दिलेले आहे. तर एक गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट 1992ला म्हणजे 1992ला हे सुप्रशासन करता हे दिलेले आहे. पुढे आता पुन्हा सुप्रशासनावर प्रश्न. ओके, सुप्रशासकतेचे सार टिंबटिंब मध्ये आहे. डायरेक्ट सार विचारलेले कशामध्ये यावर आहे तर आपण पाहू सार कशात आहे ते. अधिक भांडवल गुंतवणूक सार्वजनिक क्षेत्राचं बळकटीकरण करून त्याच वर्धित होऊ देणे, म्हणजे सार्वजनिक भांडवल हे चूक आहे. कारण सार्वजनिक भांडवल जर तुम्ही गुंतवून दिलं ते सुप्रशासन राहू शकत नाही, कारण ते एकाकडे झुकलेलं वगैरे जाऊ शकतं वगैरे, हे लक्षात ठेवायचं. ओके, पुढे दुसरा प्रश्न. ओके, पॉश डोको बघा, आता लक्षात ठेवा, तत्वाची कडक अंमलबजावणी असतं, हे चूक आहे. त्याच्यानंतर पुढे सामाजिक भांडवल विकास आणि सामाजिक संघटनेचं नेटवर्किंग हे निर्माण करणं, हे त्याचं उत्तर आहे. कारण सामाजिक भांडवल आणि विकास नेटवर्किंग हे त्याचं निर्माण करणं खूप गरजेचं आहे. म्हणून याचं उत्तर कुठलं आहे, सी आहे, लक्षात ठेवा म्हणजे याचं उत्तर. पुढे पुन्हा प्रश्न गुड गव्हर्नन्सचा, लक्षात ठेवा, म्हणजे एवढे प्रश्न आहेत गुड गव्हर्नन्सचे. आता पहा, सुप्रशासकतेच्या कोणत्या पैलूचं अनेक भाष्यकारानं चिकित्सक परीक्षण केलेलं आहे. ओके, अनेक भाष्यकारानं काय केलेलं आहे, चिकित्सक परीक्षण केलेले आहे. कुठल्या केलेले आहे, साह्य देण्याच्या पूर्वअटी, सामाजिक भांडवल नाही, बघा लक्षात ठेवा, भांडवलला नाही कट, त्यांचा नागरिक सहभाग नाही, सहभाग विकेंद्रित प्रशासन नाही, त्यामुळे ओके साह्य देण्याच्या पूर्व अटीवर काय केलेलं आहे, हे केलेलं आहे. म्हणून 28चं उत्तर बी आहे, लक्षात ठेवा. म्हणून बा गुड गव्हर्नन्सचे जवळपास 7, 8, 9 क्वेश्चनचे जवळपास आता व्हायला लागलेत वगैरे. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढे ओके, उत्तरदायित्वाच्या ऐतिहासिकदृष्ट्या खालीलपैकी कोणते मूलभूत तंत्र आहे, कशाचं, उत्तरदायित्व. म्हणजे आपण म्हणतो ना की व्यवहारामध्ये सुद्धा याच्यानंतरचं कोण उत्तरदायित्व राहणार आहे, की तुझ्यानंतर म्हणजे तुझ्या जो जसा आहे त्याच्यानंतर तुझं उत्तरदायित्व कोण घेऊन जाणार आहे, कोण करणार आहे, असं जेव्हा विचारतो ना आपण, ते हे खूप आहे. बघा लक्षात ठेवा, लोकपाल आणि लोकायुक्त संबंधित आहे. म्हणजे उत्तरदायित्व म्हणजे काय, लक्षात तुम्ही जे काही कोणतं काम करता ओके त्या कामाला तुम्ही उत्तरदायित्व असलं पाहिजे. ओके, तुम्ही काम करताना म्हणजे ते प्रामाणिक असलं पाहिजे. म्हणजे लोक प्रशासक जे असतात आपले अधिकारी वगैरे, तर त्या कामाशी बांधील असलं पाहिजे, त्याला तू उत्तरदायित्व असलं पाहिजे की तू जे काम करतोस ते. ओके, हे त्यासाठी याचं उत्तर एम्बिडोसमेंट अवस्था, याचं उत्तर आहे बी, सॉरी. ओके, पुढे 10 कोटीहून अधिक कुटुंबांना आरोग्य सेवा सुविधा पुरवण्यासाठी कोणती योजना लागू केली. आता योजनेवरचे प्रश्न आहेत, लक्षात ठेवा. योजना आता हे कोणती कोणती योजना विचारलेली आहे त्या योजनेबद्दलचं आता आपण ॲनालिसिस करू. ओके, पहा, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, त्याच्यानंतर आयुष्यमान भारत आहे, त्याच्यानंतर सुकन्या समृद्धी, त्याच्यानंतर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आहे. आता हे पाहू कसं, पहा आता एक एक पाहू आपण, कोणते कोणते पाहू. आधी सुरुवातीलाच पाहू, जन आरोग्य योजनेमधील त्यांनी काय विचारले, 10 कोटी. हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. कारण ही योजना 2023-24 म्हणजे ज्या वर्षी आलेली असतं आणि जी चर्चेला असते त्या वर्षी ते विचारले जातं. ओके, 10 कोटी ह्याचं विचारलेलं आहे. तर ह्याचं उत्तर काय माहिती आहे का, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हे नाही 10 कोटीला. आयुष्यमान भारत, लक्षात ठेवा. आता आपण गावाकडे किंवा कुठं पण पाहिलं ना की आयुष्यमानचं कार्ड दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला एका कुटुंबाला म्हणजे एका माणसाला की किती लाख रुपयेपर्यंत, म्हणजे आधी 2 लाख होतं, आता 5 लाख झालं, तर 5 लाखापर्यंतचं एकंदरीत काय केलं जातं आपल्याला, म्हणजे खर्च शासनाकडून उचललं जातं. म्हणून बघा, धर्मदाय जे आयुक्त असतात, म्हणजे धर्मदाय, ओके, धर्मदाय जे हॉस्पिटल असतात, म्हणजे काय आपण दवाखाना म्हणू. ओके ओके, ते दवाखाने जे असतात इथं जे असतं ना, काय असतं सांगतो. आता इथं पिवळं रेशन कार्ड असेल म्हणजे एकाकडे, ओके, पिवळं जर रेशन कार्ड असेल तर हा हॉस्पिटलमध्ये तुम्हाला कोणताही आजार झाला असेल तर ते आजारासाठी तुम्हाला 100% हॉस्पिटल फ्री असतं. त्याच्यानंतर पुढे केसरी आहे, केसरी असेल तर केसरीवर 50% हे हॉस्पिटलच्या सुविधा सर्व फ्री, म्हणजे हॉस्पिटलचा खर्च. समजा तुम्हाला 1 लाखाचं बिल झालं असेल, ओके, तर तुम्हाला पिवळं रेशन कार्ड असेल तर 1 लाख फ्री. त्याच्यानंतर जर नसेल तर 50,000 रुपये तुम्हाला भरावं लागतील. ओके, त्याच्यानंतर अशा सुविधा आहेत. ओके, लक्षात ठेवा. म्हणून आयुष्यमान कार्ड बऱ्याच जणांकडे असतं किंवा पिवळं रेशन कार्ड जरी असेल तर तिथला धर्मदाय हॉस्पिटल आपण सर्च करायचं. जसं पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आहे. ओके, अशा अनेक हॉस्पिटल आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये आपण जाऊन या सुविधेचा लाभ वगैरे घेता येतो. म्हणून हे आयुष्यमान भारत याचं काय उत्तर आहे बी.
10 कोटी हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आधी कुटुंबांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी योजना लागू करण्यात येतात. ही सुकन्या समृद्धी योजना म्हणजे ही मुलगी जेव्हा जन्माला येते तिच्या संदर्भात आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना वगैरे आहे की बाबा ज्यांना अपघातानं किंवा कोणत्या गोष्टीने काही झाला असेल तर त्या संदर्भामध्ये आहे. पुढे नियंत्रण आणि सुसंचन यांच्या शास्त्राला टिंबटिंब असं म्हणतात. बघा, नियंत्रण आणि सुसंचन यांच्या कार्याला काय म्हणतात वगैरे. आता हे असा प्रश्न आला ना की तो इंग्लिशमध्ये थोडं बघायचं असतं वगैरे की तुम्हाला अंदाज येऊन जातं. पहा बघा, इन्फॉर्मेटिक, ओके, हे पण याचं उत्तर नाही. लॉजिस्टिक नाही, हॅर्मोटिक नाही, ओके, सायबरनेटिक म्हणजे संदेशवहन शास्त्र असं त्याला म्हटलं. ह्याच्यामध्येच कळून येतं बघा, नियंत्रण, ओके, सुसंचन यांच्या शास्त्राला काय म्हणतात वगैरे, तर संदेशवहन असं म्हटलं जातं. त्याचं उत्तर डी. पुढे, खालीलपैकी कोणत्या अभ्यासकांनी नवीन लोकप्रशासनाचा पुरस्कार स्वीकारलेला नाही? लोकप्रशासन हे आपला चॅप्टर आहे, ज्याला पबॅड म्हणतो आपण. ओके, लोकप्रशासन. ओके, हा लोकप्रशासनाने पुरस्कार केलेला नाही. म्हणजे लोकप्रशासनाची व्याख्या खालीलपैकी कोणी कोणी केली नाही असं त्यांनी विचारलंय. तर बघा, वाल्डो यांनी केलेली आहे, फ्रँक मेरिनो केलेली आहे, पीटर सेल्फ यांनी केलेले आहे. हे उत्तर सी, पीटर सेल्फ यांनी केलेले आहे. ओके, फ्रेडरिक्सन यांनी सुद्धा केलेली नाही. ओके ना, त्याचं उत्तर हे आहे. पुढे बघा, सार्वजनिक प्रशासन. आता लक्षात ठेवा, सार्वजनिक प्रशासन आणि खाजगी प्रशासन यात कोणताही ठळक असा फरक नाही असं पहिलं कारण दिलेलं आहे. आता दुसऱ्याचं काय, दोन्हीचा व्यवहार कारभार समान तत्वानुसार चालतो. हे लक्षात ठेवा. असं होऊ शकतं का, तर नाही आहे. लक्षात ठेवा पहिलं. आता लक्षात ठेवा, सार्वजनिक प्रशासन आणि खाजगी प्रशासन यात कोणताही ठळक असा फरक नाही. चूक असं होऊ शकत नाही. हे उत्तर म्हणजे याचा अर्थ ये जो आहे ना ही चूक आहे. पुढे, दोन्हीचा व्यवहार कारभार समान तत्वानुसार चालतो. तत्व एकच असतं म्हणून उत्तर बी हे बरोबर आहे. म्हणजे आर बरोबर आहे. म्हणजे हे त्याचा पाव खाली येऊन आपण पाहू. ए आणि आर दोन्ही स्वतंत्रपणे बरोबर आहे. चूक. ए आणि आर हे स्वतंत्रपणे बरोबर आहेत पण योग्य स्पष्टीकरण नाही. चूक. ए आणि ए बरोबर आहे पण आर हे चूक आहे. आता इथं पहा, इथं आर बरोबर म्हणले, ये चूक म्हणाले. हे उत्तर नाही. ये चूक आहे म्हणजे बरोबर आणि आर बरोबर आहे म्हणजे हे उत्तराचं बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर किती, डी. हे डी याचं उत्तर आहे. पुढे 34वा प्रश्न, नागरिकाची सनद या संकल्पनेची आणि कार्यक्रमाची प्रथम सुरुवात टिंबटिंब यांनी अंमलबजावणी केलेली आहे. म्हणजे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये नागरिकाची सनद ह्याच्याबद्दलची अंमलबजावणी केलेली आहे? लक्षात ठेवा, नागरिकाची जी सनद आहे, कुठली नागरिकाची सनद म्हणजे सिटीजन जे ऍक्ट आहे त्याच्याबद्दलचं कुठे केलेलं आहे? UK मध्ये केलेलं आहे. UK म्हणजे इंग्लंड. ओके, या देशामध्ये पहिल्यांदा नागरिकाची सनद ही पहिल्यांदा कोणत्या देशामध्ये सुरुवात झाली? तर UK मध्ये झाली. USA मध्ये वगैरे नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला वाटेल की USA मध्ये वगैरे झाली असेल. ओके, पुढे 35वा, लोकप्रशासनाचं मूळ त्यांच्या पुढील उद्दिष्टामध्ये अवलंबून आहे असं विचारलं. लोकप्रशासन जे आहे ना पब्याचं काय म्हणते, पुढील उद्दिष्ट कशामध्ये अवलंबून दिलं आहे? शासकीय कार्याचे व्यवस्थापन, सार्वजनिक व्यवस्थेतील राजकीय व प्रशासकीय कार्यामध्ये फरक करणं. हे लक्षात ठेवा, सार्वजनिक जे संस्था आहेत आपल्या त्याच्यामध्ये राजकीय आणि प्रशासकीय ह्यामध्ये दोन्हीमध्ये फरक करणं त्याला लोकप्रशासन म्हणतात. लक्षात ठेवा, म्हणजे दोन्ही एकत्र ज्या संस्था चालतात पण दोन्हीमध्ये हे करून काय करणं, त्याच्या कार्यामधला फरक वेगळं करणं. बघा लक्षात ठेवा. त्यामुळं याचं उत्तर काय, लोकप्रशासनाचं मूळ हे आहे, बी. आता सी बघू आपण. सार्वजनिक आणि खाजगी प्रशासनात फरक करणं, खाजगीचा संबंध येत नाही त्यामुळे चूक उत्तर. ओके, याचा काय संबंध नाही. पुढे आता पुन्हा लोकप्रशासनावरचा प्रश्न आहे. आता लोकप्रशासनावरची व्याख्या विचारलेली आहे आणि त्याचं पुढे काय. आता हे व्याख्या करताना ना हे जे राजकीय विचारवंत आहेत पाश्चिमात्य यांचा सेपरेट जो आपण अभ्यास करू म्हणजे सिलेबसच्या मध्ये, तेव्हा ते आपल्याला कळून गेलं पाहिजे की कोणकोणत्या व्याख्या कोणी कोणी केलेल्या आहेत वगैरे, हे लक्षात ठेवा. पुढे आता पाहू आपण. बघा, इवान बँकी यांनी लोकप्रशासनाची व्याख्या कोणती केली लक्षात ठेवा. पहा, शासन आणि प्रशासन यांच्यात गल्लत न करता, ओके, कामं नाही, प्रशासन हे शासनाचं केवळ एक कार्य आहे असं त्यांनी व्याख्या केलेली आहे. म्हणजे याचं उत्तर लक्षात ठेवा, याचं उत्तर 2. म्हणजे याचं उत्तर 2. बघा, हे 2 3 4 2 म्हणजे याचं उत्तर डी. म्हणजे याचं काय आहे का बघा, तर बी 1 2 3 नाही, त्यामुळे हे चूक उठते. पहा आता बघा कोणकोणते ते 2 3 बी. पहा, येस बँक हे उत्तराचं चूक आहे, हे नाही येऊ शकत. पुढे प्रशासन म्हणजे राज्याच्या कार्यकारी कार्याची अंमलबजावणी होय, हे लक्षात ठेवा. बँकेचं उत्तर हे म्हणजे याचं उत्तर डी. पुढे इथं बी, इथे 4 आहे.
म्हणजे आता पुढे काहीच न पाहताही तुम्ही गोल करू शकता. म्हणून याची व्याख्या करताना ना हे लक्षात ठेवायचं की बाबा कोणते कोणते येऊ शकतं. आता E.L. गॅलंट यांनी काय केलेली आहे, याची व्याख्या कोणती केलेली आहे, लोक प्रशासनाचे खरे क्षेत्र हे शासनाच्या प्रशासकीय क्षेत्रात आहे जे सार्वजनिक गोष्टीचं व्यवस्थापन करतं. म्हणजे ह्याचं उत्तर ए आहे, लक्षात ठेवा. ओके, पुढे आता हेनरी फॉयल. आता हेनरी फॉयलचं काय आहे तर शासन आणि प्रशासन यामध्ये कोणतंही गल्लत करता कामा नये असं तो ग्लॅंडिन म्हणतो. म्हणजे याचं उत्तर बी आहे. ओके, आता बाकीचं तर उरलेलं उत्तर तुम्हाला माहिती आहे. त्याचं काय उत्तर असू शकतं, 3 असू शकतं. WBLGचं 3 उत्तर. व्यापक अर्थानं लोकप्रशासन शासनाच्या ओके समाविष्ट वगैरे असलेल्या याच्यामध्ये आहे असं लक्षात ठेवा. ओके, हे आहे. पुढे आता पुन्हा लोकप्रशासनावर बघा, एक हे म्हणजे हे असं आलं ना विधान आणि याचं कारण आहे का किंवा हे दोन्ही विधान बरोबर आहेत का हे विचारलेले आहे. त्यामुळे ही तुम्हाला माहिती पाहिजे वगैरे. पहा आता, लोकप्रशासनाचा प्रमुख उद्देश नागरिकांना सहज आणि त्रासरहित म्हणजे त्रास होणार नाही सेवा उपलब्ध करणे हा आहे. हे बरोबर बरोबर. म्हणजे नागरिकांना जर लोकप्रशासन तुम्हाला द्यायचं असेल तर नागरिकाला सहज आणि त्रास कोणताही न होता त्यांना ती सेवा उपलब्ध करून देणं पाहिजे. उत्तर आता कारण विचारलंय, जर नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये समोरासमोरचा संपर्क असेल तर नागरिकाच्या तक्रारीचं निवारण सहज होऊ शकतं. बघा, म्हणजे समाज आणि त्याचबरोबर कुठले लोकप्रशासन आणि लोकांमध्ये जर सहजरित्या जर संपर्क झाला लोकप्रशासनातला तर ते सहजरित्याने तक्रारीचं निवारण होऊ शकतं. त्यामुळं याचं उत्तर काय बरोबर आहे आणि याचं कारण सुद्धा ते बरोबर आहे. म्हणजे आर, ए आणि आर हे दोन्ही स्वतंत्र बरोबर आहेत आणि आर जे आहे खालचं ओके तर हे त्याचं कारण आहे म्हणून उत्तर ए. लक्षात ठेवा, ह्याचं उत्तर कुठलं ए, हे लक्षात ठेवा कुठलं ए उत्तर आहे. पहा, लोकप्रशासनामध्ये शासन आणि प्रशासन दोन्ही जर एकत्र असलं तर ते खूप महत्त्वाचं असते. म्हणून तुम्हाला सांगतो, नांदेडला तत्कालीन एक जिल्हाधिकारी होऊन गेले होते, त्यांचं नाव होतं डॉक्टर श्रीकर परदेशी, जे आता सध्या मुख्यमंत्र्यांचे सचिव आहेत. ओके, तर यांचे काम सांगतो तुम्हाला की म्हणजे जर तुम्हाला पहिल्या 5 मिनिटामध्ये म्हणजे एका दिवसात जर तुम्ही ज्या सेतू केंद्रावर गेलं आणि तिथं जर तुम्हाला 7-12 जर तुम्हाला भेटत नसेल तुमच्या वेळेमध्ये तर तुम्हाला तिथली संबंधित अधिकारी 100 रुपयाची फाईन द्यायची. म्हणजे तो एवढं लोकप्रशासन एवढं एकमेकाशी कनेक्ट होतं वगैरे. म्हणून डॉक्टर श्रीकर परदेशी सर असतील, ओके, प्रवीण गेडाम सर असतील महाराष्ट्रातले, तुकाराम मुंडे असतील सर, हे अनेकांनी महाराष्ट्रामध्ये एक लोकप्रशासनामध्ये प्रशासन आणि जनतेशी कनेक्ट करणारं एक नातं निर्माण केलं होतं. म्हणून सर्वाधिक जास्त बदल्या त्यांचेच कदाचित जास्त झाले असतील. ओके, असो. पुढे लोकप्रशासनाची ओके काय बघा, लोकप्रशासनाची व्याप्ती वेगवेगळ्या टप्प्याटप्प्याद्वारे झाली आहे. खाली टप्पे अनुक्रमाने त्यांचं काय करा, सिक्वेन्स लावा म्हणे, टप्प्यानं कसं झालेले वगैरे. ओके, कशी कशी झालेली आहे ती आपण आता सिक्वेन्स लावायचा, कोणते कोणते झालेले आहेत पहा. बघा, तत्वाचा दृष्टिकोन, ओके, त्याच्यानंतर सार्वजनिक धोरण दृष्टिकोन, प्रशासकीय वर्तनवादी दृष्टिकोन आणि राजकीय प्रशासन द्वैत वगैरे आणि सृष्टीवादीचे दृष्टिकोन वगैरे असं एक 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 आपल्याला म्हणजे त्यांनी टप्पे विचारले की अशी जेव्हा निर्माण झाली तर निर्माण होताना कोणकोणते टप्पे आहेत वगैरे त्यांनी विचारले. आता बघा, राजकीय प्रशासन द्वैत हे पहिला 4 आहे. पहिला कुठला आहे, राजकीय प्रशासन द्वैत. त्याच्यानंतर पुढे बघा दुसरं काय, तत्वाचा दृष्टिकोन, तत्वाचा दृष्टिकोन. त्याच्यानंतर पुढे बघा 3 नंबरचं प्रशासकीय वर्तनवादी दृष्टिकोन, प्रशासकीय वर्तनवादी दृष्टिकोन. त्याच्यानंतर पुढे 5वं परिसृष्टीवादी, दृष्टी. त्याच्यानंतर पुढे 2 सार्वजनिक धोरण, सार्वजनिक धोरण दृष्टिकोन वगैरे हे लक्षात ठेवा. पुढे बघा, आता यानंतर एक एक पाहू. ओके, आता पुन्हा राजकीय विचारांवर दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर राजकीय विचाराबद्दल लोकप्रशासनाची व्याख्या विचारलेली आहे. त्यामुळे आता कोणाकोणाची व्याख्या कोणती आहे वगैरे हे आता आपल्याला पुन्हा एकदा माहीत असणं गरजेचं आहे. बघा, पहा काय आता मार्क्स यांनी कोणती व्याख्या केलेली आहे त्याची पहा. काय म्हणते त्यांनी, जाणीवपूर्वक हेतूच्या प्राप्तीसाठी केलेली एक निश्चित कृती योजना म्हणजे प्रशासन होय, हे त्यांनी व्याख्या केलेली आहे. म्हणजे याचं उत्तर 2 हे लक्षात ठेवा. पुढे त्यांनी काय केलेले आहे खाली, LD व्हाईट,
लोकप्रशासनात अशा सर्व कृती आणि कार्याचा समावेश केला जातो ज्याचा उद्देश सार्वजनिक धोरणाची पूर्तता किंवा अंमलबजावणी करणे हा असतो. याचं उत्तर 1 आहे. त्यामुळे याचं उत्तर 1. आता ही व्याख्या मी तुम्हाला काय स्पष्टीकरण सांगतो हे करून की डायरेक्ट हे व्याख्या किंवा त्याबद्दलची राजकीय विचारवंत आपण जेव्हा लेक्चरमध्ये पाहणार आहोत तेव्हा ते डिटेल वगैरेमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं ही जास्त राजकीय विचारवंत वगैरे असतील त्याबद्दल आपल्याला सेपरेट त्यांच्या विचारवंतावर आपण या ठिकाणी अभ्यास वगैरे करणार आहोत वगैरे. पुढे आता पहा मार्शल याचं उत्तर काय? अपेक्षित उद्दिष्टासाठी प्राप्तीसाठी केलेलं. आता हे सर्वांनी प्रशासनाची व्याख्या केली आहे बघा. मानवी आणि भौतिक साधनाची संघटन वगैरे केले. याचं उत्तर 3. त्याच्यानंतर JF ओके फिपनरन सक्षम अधिकाऱ्याची जाहीर केलेल्या सार्वजनिक धोरणाची पूर्तता किंवा कारवाई करणं म्हणजे लोकप्रशासन होय. त्यांनी अशी व्याख्या केलेली आहे. म्हणून 2 1 3 4 2 1 3 4. आता बघा लक्षात बी याचं उत्तर. म्हणून याचं उत्तर कुठलं? बी 39. पुढे 40. खालील संकेताचा वापर करून योग्य उत्तर निवडा. बघा शासकीय प्रशासन आणि इतर प्रशासनापासून त्यांच्या सार्वजनिक स्वरूपाच्या कामाच्या सद्गुणामुळे वेगळं आहे. एक त्याचं कारण दिलेलं आहे. दुसरं खाजगी प्रशासनाचं लोकांप्रती मोठी जबाबदारी नसते. बरोबर आहे. आता खाजगी प्रत्येची लोकांप्रती काय मोठी वगैरे काय त्याची काय जबाबदारी वगैरे नसतं वगैरे. ओके हे उत्तराचं बरोबर. शासकीय प्रशासन आणि इतर प्रशासनापासून त्यांच्या सार्वजनिक स्वरूपाच्या कामाच्या सद्गुणामुळे वेगळं असतं हे पण बरोबर. म्हणून ए बी बरोबर आहे आणि हे स्वतंत्रपणे पण बरोबर आहे. पण याचं कारण हे होऊ शकत नाही लक्षात ठेवा. म्हणून उत्तर बी आहे. आता बघा का म्हणजे खाजगी प्रशासन याचं कारण झालं नाही. जर याचं जर कारण हे जर आर असेल तरच ते उत्तर ए असू शकतं. नाही तर त्याचं कारण नाही म्हणून स्पष्टीकरण ए याचं उत्तर बी आहे असं लक्षात ठेवा. बी. पुढे मुख्य वर्णद्वेषाचे धोरण काय नाकारतं? मुख्य जे वर्णद्वेष आहे बघा आफ्रिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वर्णद्वेष वगैरे आपल्याला दिसून येतं वगैरे. तर ते काय नाकारतं वगैरे? जर मुख्य वर्णदोष असेल तर ते काय नाकारतं? तर लक्षात ठेवा जर वर्णदोष असेल ते एकमेकाला ते कमी समानता नाकारतं ना. त्यामुळे लक्षात ठेवा राजकीय समानता हे करतं का? नाही. कायदेशीर नाही. तर सामाजिक समानता म्हणजे समाजामध्ये एकमेकाला कमी लेखण्याचं प्रमाण किंवा एकमेकाला तुच्छ लेखण्याचं. म्हणून वर्णद्वेषाची लढाई हे काळे आणि गोरे हे आफ्रिका खंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेली होती. त्यामधूनच नेल्सन मंडेला नावाचा एक आफ्रिकेचा गांधी उदयाला आले होते तिथं. त्यामुळे अशी याचं उत्तर कुठलं आहे? बी. सी सॉरी याचं उत्तर कुठलं? सी. पुढे सत्तेची त्रिमिती संकल्पना कोणी मांडलेली आहे? आता सत्ता नावाचा आपल्याकडे चॅप्टर आहे आपल्याला म्हणजे अभ्यासाला सत्ता नावाचा. ओके सत्ता नावाचा चॅप्टर आहे त्याच्यावर सुद्धा आपल्याला काय होतं प्रश्न वगैरे अनेक वेळेस येऊ जातात. तर कोणी व्याख्या केली? स्टीवन ड्युकेसन यांनी ही व्याख्या केलेली आहे. ओके याचं उत्तर ये. आता रॉबर्ट डॅल नंतर पीटर बाखराक मार्टिन बारासधा ओके आणि मिशेल फुको यांनी हे व्याख्या वगैरे केलेली आहेत का? तर केलेली नाहीत. ओके परंपरागत न्याय संकल्पनेचा पाया कोणता आहे? आता न्याय संकल्पना ओके ह्यांनी अनेक पाश्चिमात्य विचारांमध्ये न्याय संकल्पना मांडलेली आहे. मग त्यामध्ये जॉन रॉल्सपासून तर जॉन लॉकपर्यंत वगैरे सर्वांनी त्यांच्याबद्दलची व्याख्या वगैरे केलेली आहे लक्षात ठेवा. ओके कोणी केलेली आहे बघा. न्याय संकल्पना ही नैतिकतेला असते लक्षात ठेवा. सामाजिकला नसते, राजकीयला नसते, हे नैतिकला असतं आणि भौतिक किंवा आर्थिकला तर नसते. म्हणून हे नैतिक असतं म्हणून इथिकल असते हे लक्षात ठेवा. न्याय हे कसं असतं? इथिकल असतं म्हणजे नैतिकदृष्ट्या मजबूत असतं. याचं उत्तर काय येतं? सी. पुढे मार्क्स आता न्याय बघा. मार्क्सच्या न्यायाच्या संकल्पनेत काय अभिप्रेत आहे? आता याच्यामध्ये काय अभिप्रेत आहे हे असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यामध्ये कोण काय पाहू? राज्यानं नियमित केलेला न्याय असावा. मार्क्स हा नेहमी भांडवलशाहीच्या विरोधामध्ये त्यांनी आवाज उठवलेला आहे हे लक्षात ठेवा. आता पहा राज्याने नियमित केलेला न्याय असावा नाही चूक. वर्ग संरचनेचा ऱ्हास झाला बघा. वर्ग ओके संरचना यांना सर्वाधिक जास्त विरोध कोणी केला असेल तर मार्क्सने केलेला आहे. कारण भांडवलशाहीच्या याच्यात सर्वसामान्य कामगार वगैरे वर्ग जे काय होतं भरडला जातो असं त्यांचं म्हणणं होतं. न्याय कायद्याची निर्मिती हे नाही कधीच त्यांनी केली नाही असं अभिप्रेत वगैरे. त्यामुळे हे कट आहे. पुढे उत्पादन साधनाच्या राज्याच्या नियंत्रणाखाली ठेवणं. राज्याच्या नियंत्रणाखाली ठेवावं असं त्यांची मागणी होती. म्हणून उत्तर कुठलं आहे? बी आणि डी आहे. म्हणून कुठलं उत्तर आहे? बी आणि डी. म्हणून उत्तर डी. पुढे द राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा लेखक कोण असं विचारलं. आता हे पुस्तकाचं नाव मी तुम्हाला आधी सांगले. ग्रंथ आणि पुस्तकाच्या नावावर प्रश्न विचारणार हे सर्वाधिक जास्त विचारण्याचं प्रमाण वगैरे दिलेले आहे वगैरे. आता कोण आहे? थॉमस पेन.
ओके, यांनी काय केलेली आहे, त्यांची व्याख्या केलेली आहे. काय केलेलं आहे, द राईट्स ऑफ मॅन. हे कुठं पुस्तक वाचायला भेटेल तुम्हाला माहिती आहे का? महात्मा फुले यांचं जेव्हा चरित्र तुम्ही वाचताय, ओके, किंवा समाज सुधारकाबद्दल माहिती घेता, तर यांच्यावर हे प्रभाव होता द राईट्स ऑफ द मॅन या पुस्तकाचा. ओके, हे सुद्धा तुम्हाला पुढे पुढे कळून जाईल वगैरे. ओके, थॉमस मॅन म्हणायचं उत्तर कुठलं, बी. पुढे बघा, जोड्याला विचारलेले आहे कॅरोलिन मर्चंट, जर्मन ग्रीन्स, मानवी परिदृष्टीवाद, पर्यावरणीय समजवाद यांच्या हे व्याख्या विचारले. म्हणजे ही संकल्पना दिली आणि याचं सूचक करणारे वाक्य वगैरे ते असं सांगा वगैरे असं त्यांनी विचारलेले. आता कोणकोणतं आहे पहा वगैरे. कॅरोलिन मर्चंट वैश्विक विचार आणि स्थानिक कृती वगैरे. तर आता जर्मन ग्रीन्स काय, बायोमॅट्रिक समानतेला पाठिंबा आणि मानवी हक्कापासून मानवी प्राण्याचे समर्थन वगैरे हे दिलेले आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की ग्रीन्सची हे वाक्य आहे. म्हणून बीचं उत्तर एक. बीचं उत्तर कुठं आहे, एक इथं पण आहे आणि इथं पण आहे. त्यामुळे जोडी लावताना अजून एक तुम्हाला आलं पाहिजे वगैरे. आता आपण सी पाहू, मानवी परिदृष्टीवाद. काय, आता मानवी परिदृष्टीवाद म्हणजे पर्यावरणावर विचारले. आता पर्यावरणाबद्दल कुठं कुठं आहे माहिती बघायची आपण. लक्षात ठेवा, पर्यावरणाचा ऱ्हास, भांडवलशाही अंमलात, म्हणजे हेच उत्तर असू शकतं. मधून सीचं उत्तर 2. सीचं उत्तर 2 कुठं इथं आहे. आता बाकीचं नाही पाहिलं तरी कळून जाते. म्हणून उत्तर डी. याचं उत्तर डी. हे लक्षात ठेवा, इथं सरळ सरळ कळलं आहे मानवी. ओके, परिदृष्टीवाद म्हणजे पर्यावरणाचा दृष्टीवाद. मग त्याच्याबद्दलचं असलेले पर्यावरणाचा शब्द दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला ती लगेच कनेक्ट करता येतं. म्हणून उत्तर डी. पुढे 47वा प्रश्न, हक्काचा कोणता सिद्धांत त्यांचं चांगलं स्वरूप स्पष्ट करतो. म्हणजे जो हक्काचा सिद्धांत आहे तर त्याचं चांगलं स्वरूप काय स्पष्ट करतं. तर काय करतं, जर हक्काचा कोणता सिद्धांत असेल तर त्याचं चांगलं स्वरूप काय असणार आहे बरं, तर सामाजिक कल्याणकारी सिद्धांत हे त्याचं स्वरूप वगैरे स्पष्ट करतो. लक्षात ठेवा. काय कळलं मला? सामाजिक कल्याणकारी सिद्धांत. ओके, हे जसं काय करतं, स्वरूप सिद्धांत हे करतं वगैरे. लक्षात ठेवा, कारण त्याच्या प्रश्नाच्या स्वरूपावरूनच आणि व्याख्यावरूनच कळतं आपल्याला की काय असू शकतं वगैरे. त्यामुळे आपण वाचताना कळून जातं की नैसर्गिक हक्काचा असू शकतो का नाही, ओके, हिस्टॉरिकल असू शकतो का नाही, कायदेशीर नाही. म्हणून सामाजिक कल्याणकारी, हे कल्याणकारी तसं उत्तर. वेलफेअर थेरी हे लक्षात आहे. रुसोनं कशाचं समर्थन केलेलं आहे. रुसो जी लोकशाहीची व्याख्या आहे आपली, तर लोकशाहीच्या व्याख्याबद्दल त्यांनी कशाचं समर्थन केलेलं आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. बघा, प्रातिनिधिक लोकशाही नाही. त्याच्यानंतर अप्रत्यक्ष लोकशाही त्यांनी कधी मांडली नाही. प्रत्यक्ष लोकशाहीला त्यांनी खूप मांडलेली आहे, म्हणजे डायरेक्ट डेमोक्रेसी. ओके, डायरेक्ट डेमोक्रेसी हे लक्षात ठेवा. प्रत्यक्ष लोकशाही रुसोनं केलेली आहे. रुसो आपल्याला अभ्यासाचा भाग आहे. ओके, लॉकचा सामाजिक करार. लॉकचा खूप मोठा प्रसिद्ध सिद्धांत आहे सामाजिक करारावरचा. ओके, त्यांनी संकल्पनेनं लोकशाहीच्या अभिजात सिद्धांतात योगदान दिलेले आहे. खालीलपैकी कोणते विधान लॉकच्या मतानुसार लोकशाहीवादी नाही. नाही लक्षात ठेवा. ओके, काय केलेलं आहे, नाही असं विचारलेलं आहे. ओके, आता कोणता नाही पाहू आपण वगैरे. पहा, राजसत्तेचा पाया हा लोकशाहीची संमती असतो. बरोबर आहे. लोक हेच खरे सार्वभौम आहे. बरोबर आहे. लॉकनं कधी लोकांना मांडलेले आहे. घटनात्मक पण अनियंत्रित शासन. नाही नाही, हे चूक आहे. कारण काय माहिती आहे, घटनात्मक असावं बरोबर आहे, पण अनियंत्रित नाही, नियंत्रित शासन असावं त्यांनी असं म्हटलेले. काय केलेले, नियंत्रित शासन. हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे सरकार आणि लोकांच्या हक्काचे संरक्षक नसतं वगैरे हे सांगले. हे म्हणून बरोबर आहे. पुण्याचं उत्तर काय, सी. सी कशामुळे आहे, कारण नाही विचारलेले. ओके, त्यामुळे लक्षात ठेवा. जॉनचा सामाजिक करार जो सिद्धांत आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. पुढे बघा, परंपरावादी विचार प्रणालीनुसार. ओके, आता त्यांनी विचारलेलं आहे की कोणकोणते खालीलपैकी गोष्टी त्याच्यामध्ये ॲड आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे, कोणत्या संकल्पना वगैरे. तर ते आपण वगैरे पाहू आता कोणकोणते. परंपरावादी विचार प्रणालीनुसार मानवी विवेक हा बेभरोशाचा असतो. परंपरावादीमधला बरोबर आहे. नैतिक भ्रष्टता प्रत्येक मानवी युक्तीत असतेच. ही परंपरावादी विचारसरणी आहे ना, म्हणजे जसं चालत आलेली परंपरा आहे त्या परंपरावादीमध्ये त्यामध्ये विचारलेले आहे. पुढे पहा, माणसाची बुद्धी हे मर्यादितच असते परंपरावादीमध्ये, कारण ते विज्ञानवादी वगैरे नसतं. त्यामुळे त्याला ते काही अप्रोच वगैरे त्यात नवीन वगैरे त्यात नसतो. त्यामुळे हे पण उत्तर बरोबर आहे. पुढे सुधारणा आणि क्रांतीमुळे नेहमीच अधिक हलापेष्टा होतात, कारण सुधारणा क्रांत्या वगैरे हे परंपरावादी लोकांना मान्य होत नाहीत. ओके, त्यामुळे नवीन जर काही तुम्ही विज्ञानाच्या दृष्टिकोनातून काही सांगितलं तर ते त्यांना न पटण्यासारखं असतं. म्हणून लक्षात ठेवा. म्हणून ही चारही उत्तर बरोबर आहेत. ए बी सी डी हे त्याचं उत्तर आहे. बी 50चं बी. ओके, असं एकंदरीत आहे ते. आता पुढे
आता हे पहिल्या सेशनमध्ये आपण ह्याच्यात एकूण 50 क्वेश्चन वगैरे ते पाहिलेले आहेत वगैरे त्याच्यामध्ये. ओके, तर लक्षात ठेवा, कारण PYQ हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असते. म्हणून आपल्या यूट्यूब जे चॅनल आहे, तर आपण ॲपमधून घेऊन जे बॅचेस आहेत आपले, त्या बॅचेसचा नक्की त्याचा फायदा घ्या. कारण नेट सेट परीक्षा ही पास होणं ही तुमच्यासाठी खूप गरजेची आहे. कारण येणारी परीक्षा ही MPSC कडून बऱ्याच आता शिक्षकाच्या भरती होणार आहेत प्राध्यापकांच्या. त्यामुळे जर तुमच्याकडे ते क्वालिफाईड वगैरे असेल तर सर्वाधिक जास्त फायदा हा तुम्हाला जॉब लागण्यासाठी होतं. ज्या विद्यार्थ्याचं क्लास 1चं स्वप्न पूर्ण नाही झालं, अशा विद्यार्थ्यांनी यातून सुद्धा क्लास 1 होण्याची संधी खूप मोठी आहे. त्यामुळं ह्या पहिल्या सेशनमध्ये आपण PYQ जे पाहिलेले आहेत, तर ते PYQ येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे असतात. ओके, पुढील सेशनमध्ये आपण दुसरं लेक्चर पाहू. तोपर्यंत नमस्कार.